भक्तों की, इस वायुमंडल में भटकती हुई आत्माओं की, अनेक दुखी, अशांत, परेशान आत्माओं की सेवा करने का सबसे अच्छा साधन तपस्या है। ದುಃಖಿ ಅಶಾಂತವಾಗಿ ಅಲ್ದಾಡ್ತಿರೋ ಆತ್ಮಗಳ ಸೇವೆ ಮಾಡೋದಕ್ಕೆ ಸಾಧನ ಏನು ಅಂದರೆ ತಪಸ್ಸು. सभी ऐसी तपस्या कर रहे हो ना? थके तो नहीं ना? थकावट तो नहीं हो रही? कई बार बैठने की आदत नहीं होती है, बिठा दिया जाता है तो मजबूरी हो जाती। मजबूरी है या प्यार में, मोहब्बत में बैठे हो? ಎಲ್ಲರೂ ಆ ಥರ ತಪಸ್ಸು ಮಾಡ್ತಿದ್ದೀರ ಅಲ್ವಾ? ಸುಸ್ತಾಗಿಲ್ವಾ ಯಾರಿಗೂ? प्यार में बैठे ಎಲ್ಲ ಪ್ರೀತಿಯಲ್ಲಿ ಕೂತಿದ್ದೀರ. संपूर्ण परिवर्तन का आधार क्या? और संपूर्ण परिवर्तन में सबसे बड़ा परिवर्तन किस चीज का इस समय होता है? ಸಂಪೂರ್ಣ ಪರಿವರ್ತನೆಗೆ ಆಧಾರ ಏನು ಮತ್ತು ಸಂಪೂರ್ಣ ಪರಿವರ್ತನೆ ಯಾವ ವಸ್ತುವಿನದ್ದು ಪರಿವರ್ತನೆ ಆಗತ್ತೆ? अपना एक स्लोगन है, संस्कार परिवर्तन से संसार परिवर्तन. ಒಂದು ಸ್ಲೋಗನ್ ಇದೆ, ಸಂಸ್ಕಾರ ಪರಿವರ್ತನೆಯಿಂದ ಜಗತ್ತಿನ ಪರಿವರ್ತನೆ. अगर हम सब अपने संस्कारों पर ध्यान दें, संस्कारों में कहाँ तक शुद्धता, पवित्रता, निर्मलता आई है, संस्कार शुद्धि से ही संसार स्वर्ग बनेगा. ಒಂದು ವೇಳೆ ನಾವು ನಮ್ಮ ಸಂಸ್ಕಾರಗಳ ಕಡೆಗೆ ಗಮನ ಕೊಟ್ಟರೆ, ನಮ್ಮ ಸಂಸ್ಕಾರದಲ್ಲಿ ಪರಿಶುದ್ಧತೆ, ಶ್ರೇಷ್ಠತೆ, ಒಳ್ಳೆತನ ಎಷ್ಟು ಬಂದಿದೆ, ಸಂಸ್ಕಾರಗಳ ಪರಿವರ್ತನೆಯಿಂದಲೇ ಸೃಷ್ಟಿಯಲ್ಲಿ ಪರಿವರ್ತನೆ ಬರೋದು. सभी संस्कार परिवर्तन करने के लिए भट्टी कर रहे हो ना? संस्कार बदल जाएं, शुद्ध हो जाएं, पवित्र हो जाएं. ಎಲ್ಲರೂ ಸಂಸ್ಕಾರ ಪರಿವರ್ತನೆ ಮಾಡ್ಕೊಳ್ಳೋ ಬಟ್ಟಿ ಮಾಡ್ತಿದ್ದೀರಾ ಅಲ್ವಾ? ಸಂಸ್ಕಾರ ಪರಿವರ್ತನೆ ಆಗಿಬಿಡ್ಲಿ, ಶುದ್ಧವಾಗ್ಬಿಡ್ಲಿ, ಪವಿತ್ರವಾಗಲಿ ಅಂತ. कौन से संस्कार परिवर्तन करने की जरूरत है? संस्कार तो आत्मा की, मन बुद्धि के साथ संस्कार जुड़े हुए हैं. संस्कार बदलते हैं, समाप्त होते हैं, क्या होता है? ಯಾವ ಸಂಸ್ಕಾರ ಪರಿವರ್ತನೆ ಮಾಡ್ಕೊಳ್ಳೋ ಅವಶ್ಯಕತೆ ಇದೆ? ಸಂಸ್ಕಾರ ಅಂತೂ ಆತ್ಮದಲ್ಲಿ ಮನಸ್ಸು ಬುದ್ಧಿಯ ಜೊತೆಗೆ ಜೋಡಣೆಯಾಗಿದೆ. ಸಂಸ್ಕಾರ ಪರಿವರ್ತನೆ ಆಗತ್ತಾ? ಬದಲಾಗತ್ತಾ? ಏನಾಗತ್ತೆ? आत्मा अनादि अविनाशी सत्ता है और अनादि अविनाशी सत्ता मन बुद्धि संस्कार सहित है. ಆತ್ಮ ಅನಾದಿ ಅವಿನಾಶಿಯಾದಂತಹ ಶಕ್ತಿ, ಅದು ಮನಸ್ಸು ಬುದ್ಧಿ ಸಂಸ್ಕಾರದ ಸಮೇತವಾಗಿ ಅವಿನಾಶಿಯಾಗಿರೋದು. तो अविनाशी सत्ता को परिवर्तन किया जा सकता है, समाप्त किया जा सकता है. ಅಂದಮೇಲೆ ಅವಿನಾಶಿಯಾದ ವಸ್ತುವನ್ನು ಸಮಾಪ್ತಿ ಮಾಡೋಕ್ಕಾಗತ್ತಾ ಅಥವಾ ಪರಿವರ್ತನೆ ಮಾಡ್ಬೋದಾ? इसलिए इसको बहुत गहराई से समझना, कैसे संस्कारों में मिलावट हुई. जो हमारे बहुत पवित्र दिव्य संस्कार थे, बाबा ने कल अव्यक्त मुरली में, संडे की मुरली में आत्मा की हाईएस्ट स्टेज का वर्णन किया. अनादिकाल में कैसे वो बाबा के साथ चमकते हुए सितारे के रूप में बिल्कुल समीप रहती है. फिर आदिकाल में जब देव आत्मा बनती है तो कितनी प्योर है, कितनी शुद्ध है, कैसे उसके पवित्र शुद्ध संस्कार हैं, प्रकृति सतो प्रधान है. फिर मध्यकाल के अंदर भी
कितनी हाईएस्ट पूज्य आत्मा है, जो उसके जड़ मंदिर में भी उसकी इतनी विधिवत पूजा होती है, और अंत में संगम पर तो स्वयं बाबा उसको अपना बनाता है, भगवान के बनते हैं। तो हम सब कितनी हाईएस्ट आत्माएं हैं, महान आत्माएं हैं। ಅದಕ್ಕೆ ಬಾಬುರು ಮೊನ್ನೆ ಅವ್ಯಕ್ತ ಮುರಳಿಯಲ್ಲಿ ಆತ್ಮದ ಹೈಯೆಸ್ಟ್ ಸ್ಥಿತಿಯ ಬಗ್ಗೆ, ಶ್ರೇಷ್ಠ ಸಂಸ್ಕಾರಗಳ ಬಗ್ಗೆ ವರ್ಣನೆ ಮಾಡಿದ್ರು. ಅನಾದಿ ಸ್ಥಿತಿಯಲ್ಲಿ ನಾವೆಲ್ಲ ಆತ್ಮಗಳು ಪರಂಧಾಮದಲ್ಲಿ ಪರಮಾತ್ಮನ ಸಮೀಪದಲ್ಲಿರ್ತೀವಿ, ಎಷ್ಟೋ ಎತ್ತರದ ಸ್ಥಿತಿ. ಹಾಗೆ ಆದಿ ಸ್ವರೂಪದಲ್ಲೂ ದೇವತಾ ಸ್ವರೂಪದಲ್ಲಿ ನಾವು ಇರ್ತೀವಿ. ಮಧ್ಯಕಾಲಕ್ಕೆ ಬಂದರೂ ಸಹ ನಮ್ಮಷ್ಟು ಪೂಜನೀಯ ಸ್ಥಿತಿ ವಿಧಿಪೂರ್ವಕವಾಗಿ ಇಡೀ ಕಲ್ಪದಲ್ಲೇ ಯಾರ್ದು ನಡೆಯಲ್ಲ, ಅಷ್ಟು ಶ್ರೇಷ್ಠ ನಾವು. ಜೊತೆಗೆ ಈಗ ಅಂತ್ಯದ ಸಮಯದಲ್ಲಂತೂ ಸ್ವಯಂ ಪರಮಾತ್ಮ ನಮ್ಮನ್ನು ತನ್ನ ಮಗುವನ್ನಾಗಿಸ್ಕೊಂಡಿದ್ದಾರೆ. जो हमारे दिव्य संस्कार, पवित्र संस्कार, निर्मल संस्कार थे, शरीर के साथ आत्मा ने पार्ट बजाया, खेल खेलना शुरू किया, और धीरे धीरे जैसे किसी के साथ बहुत समय उठो बैठो रहो तो उसके संग का रंग लगता है। तो ऐसे ही शरीर के साथ रहते रहते आत्मा ने एक शरीर लिया, फिर छोड़ा, फिर दूसरा लिया, माँ बाप मिले, परिवार मिले, संग मिला, संबंध मिले, और जो आत्मा की अपनी ओरिजिनल नेचर संस्कारों की शुद्धि थी, उसमें धीरे धीरे संग का रंग लगते लगते उसमें अशुद्धि मिक्स हो गई। ಪ್ರಾರಂಭದಲ್ಲಿ ಆತ್ಮದ್ದು ಎಷ್ಟು ದಿವ್ಯವಾದ ಸಂಸ್ಕಾರ ಇತ್ತು, ಆದರೆ ಈ ಶರೀರ ತಗೊಂಡು ಪಾತ್ರ ಮಾಡ್ತಾ ಮಾಡ್ತಾ ಹೇಗೆ ನಾವು ಯಾರ ಜೊತೆ ಹೆಚ್ಚು ಸಮಯ ಇರ್ತೀವೋ ಅವರ ಸಂಸ್ಕಾರ ನಮಗೂ ಬಂದ್ಬಿಡುತ್ತೆ. ಅದೇ ರೀತಿ ಆತ್ಮ ಒಂದು ದೇಹ ಬಿಡ್ತು ಇನ್ನೊಂದು ತಗೊಳ್ತು, ಮತ್ತೆ ಆ ದೇಹನೂ ಬಿಟ್ಟು ಇನ್ನೊಂದು ತಗೊಳ್ತು. ಬೇರೆ ಬೇರೆ ತಂದೆ ತಾಯಿಗಳು, ಬೇರೆ ಬೇರೆ ಪರಿಸರ ಎಲ್ಲ ಸಿಗ್ತಾ ಆ ಶರೀರದ ಒಂದು ಸಂಸ್ಕಾರ ಅನ್ನೋದು ಎಷ್ಟೋ ಆತ್ಮದಲ್ಲಿ ಬೆರ್ತೋಯ್ತು. ಆ ಒಂದು ದಿವ್ಯತೆ ಕಡಿಮೆ ಆಗ್ತಾ ಅಶುದ್ಧವಾದ ಸಂಸ್ಕಾರಗಳು ಆತ್ಮದಲ್ಲಿ ತುಂಬ್ತಾ ಬಂದ್ಬಿಟ್ವು. सतयुग के अंदर जब आत्मा संपूर्ण पावन है तो उस समय संपूर्णता की स्टेज 16 कलाएं दिखाई हैं, सर्व कलाओं में संपन्न है। देवताओं की महिमा क्या करते हैं? सर्वगुण संपन्न, 16 कला संपन्न, संपूर्ण निर्विकारी, मर्यादा पुरुषोत्तम, डबल अहिंसक। ऐसी स्टेज में हम सब सतयुग के अंदर थे। ಸತ್ಯುಗದಲ್ಲಿ ಹೇಗಿದ್ವಿ ನಾವೆಲ್ಲ? ದೇವತೆಗಳ ಮಹಿಮೆ ಏನೇನು ಮಾಡ್ತಾರೆ? ಸರ್ವಗುಣ ಸಂಪನ್ನರು, 16 ಕಲಾ ಸಂಪೂರ್ಣರು, ಸಂಪೂರ್ಣ ನಿರ್ವಿಕಾರಿಗಳು, ಮರ್ಯಾದಾ ಪುರುಷೋತ್ತಮರು, ಡಬಲ್ ಅಹಿಂಸಕರು. ಆ ಒಂದು ಸ್ಥಿತಿಯಲ್ಲಿ ನಾವುಗಳು ಇದ್ದಿದ್ದು. सतयुग त्रेता युग, 2 युग तो धीरे धीरे बहुत माइनर परसेंटेज में गिरावट आई, लेकिन द्वापर आते आते 8 कलाएं रह गई, आधी खत्म हो गई। माना इतनी ऊंची स्टेज हाफ में रह गई, आधी रह गई। तो आधी कहाँ से मिक्स हो गई? देहमान मिक्स हो गया, संस्कारों में वो मिक्स होता गया। ಸತ್ಯುಗದಲ್ಲಿ 16 ಕಲಾ ಸಂಪೂರ್ಣ ಸ್ಥಿತಿನಲ್ಲಿದ್ದವರು ತ್ರೇತಾದ ಕೊನೆವರೆಗೂ ಸಣ್ಣ ರೂಪದಲ್ಲಿ ಸ್ವಲ್ಪ ಮಾತ್ರ ಬೀಳ್ತಾ ಬಂದ್ವಿ. ಆದರೆ ದ್ವಾಪರಕ್ಕೆ ಬಂದಾಗ ನೋಡಿ ಬರೀ 8 ಕಲೆ, ಅಂದರೆ ಅರ್ಧ ಕಲೆಗಳ ಕಡಿಮೆ. ಅಂದರೆ ಅರ್ಥ ಏನು? ದೇಹಾಭಿಮಾನದ ಸಂಸ್ಕಾರ ಅಷ್ಟು ಅರ್ಧಕ್ಕರ್ಧ ಬರ್ತೋಯ್ತು. अशुद्धि कहाँ से आई? संस्कारों में। शरीर के साथ पार्ट बजाया, जन्म लिया, माँ बाप मिले, परिवार मिले, और देह अभिमान के कारण विकारों की उत्पत्ति हो गई। काम विकार सबसे पहले द्वापर में प्रवेश होते ही देहमान आया और काम विकार भोग बल की सृष्टि शुरू हो गई। ಅಶುದ್ಧ ಸಂಸ್ಕಾರಗಳು ಎಲ್ಲಿಂದ ಬಂತು? ದೇಹನ ಬದಲಾಯಿಸ್ಕೊಳ್ತಾ ಬಂದ್ವಿ, ತಂದೆ ತಾಯಿ ಸಿಕ್ಕಿದ್ರು, ಪರಿವಾರ ಸಿಕ್ತು,
ಆ ರೀತಿ ಒಂದೊಂದೇ ಬೇಡದೇ ಇರೋ ಸಂಸ್ಕಾರಗಳು ತುಂಬ್ತಾ ದ್ವಾಪರದ ಪ್ರಾರಂಭದಲ್ಲಿ ಮೊದಲು ಉತ್ಪನ್ನ ಆಗಿದ್ದು ಕಾಮ ವಿಕಾರ. और इसके कारण और गिरावट कितनी फास्ट गति से हुई, हर एक आत्मा के अंदर इन विकारों ने कड़े संस्कार बना दिए. ज्ञानी बनने के बाद भी इस समय तक भी आप देखो, संन्यास ले लेते, परिवार छोड़ देते, दुनिया छोड़ देते, सब कुछ छोड़ते, लेकिन काम विकार नहीं छोड़ता. अगर काम को जबरदस्ती छोड़ते हैं तो क्रोध आता, क्रोध के बाद फिर लोभ आता, अटैचमेंट हो जाती, मोह ममता हो जाती, फिर अहंकार कितना रहता व्यक्ति के अंदर, वो संस्कारों के अंदर चला गया या शुद्धियाँ घुस गई. ಕಾಮ ವಿಕಾರ ಅನ್ನೋದು ಬಹಳ ಬೇಗ ಕೆಳಗಡೆ ಬೀಳಿಸ್ಬಿಡ್ತು. ಹಾಗೆ ಆ ಕಾಮ ವಿಕಾರ ಅನ್ನೋದು ಎಷ್ಟು ಪ್ರಬಲ ಅಂದರೆ ನೋಡಿ, ಕೆಲವರು ಪ್ರಪಂಚವನ್ನೇ ಬಿಟ್ಟರು, ಮನೆಯೆಲ್ಲ ಬಿಟ್ಟು ಹೋದರು. ಬಲವಂತವಾಗಿ ಕಾಮ ವಿಕಾರವನ್ನು ಬಿಡೋದಕ್ಕೆ ಹೋದರೆ ಕ್ರೋಧ ಜಾಗೃತ ಆಗತ್ತೆ. ಕ್ರೋಧದಿಂದ ನಂತರ ಲೋಭಿತನ, ಮೋಹ, ಒಂದೊಂದೇ ವಿಕಾರಗಳು ಈ ರೀತಿ ಎಲ್ಲ ತುಂಬ ತೀಕ್ಷ್ಣವಾಗಿ ಬೆಳೀತಾ ಹೋಯಿತು. आज दुनिया में जितने भी अपराध हो रहे हैं, हिंसा हो रही है, बलात्कार हो रहा है, व्यभिचार हो रहा है, कुछ भी जो पाप कर्म की श्रेणी में आता है, वो सब का कारण है संस्कारों का अशुद्धि. अशुद्धि आ गई संस्कारों के अंदर, और वो संस्कारों की अशुद्धि आत्मा से फोर्स में वो गलत काम करा रही है. चाहे जितने कोर्ट कचहरियाँ बना ली जाएं, चाहे जितनी कड़ी सजा नियुक्त की जाए, चाहे कितने कड़े नियम बना दिए जाएं, जब तक आत्मा अपने ओरिजिनल स्वरूप को नहीं पहचानेगी तब तक इस सृष्टि से अपराध समाप्त नहीं होंगे. ಇವತ್ತು ಪ್ರಪಂಚದಲ್ಲಿ ಏನೆಲ್ಲ ಪಾಪಕೃತ್ಯಗಳು, ಅಪರಾಧಗಳು ನಡೀತಿದೆಯೋ ಅವೆಲ್ಲವೂ ಈ ವಿಕಾರಗಳ ಕಾರಣದಿಂದನೇ. ಅದರಲ್ಲೂ ಕಾಮ ವಿಕಾರದಿಂದ ಹೆಚ್ಚು ಪಾಪಗಳನ್ನು ಮನುಷ್ಯ ಮಾಡ್ತಿದ್ದಾನೆ. ಪ್ರಪಂಚದವ್ರು ಅದೆಷ್ಟೇ ಕಾನೂನುಗಳು ಮಾಡಲಿ, ಎಷ್ಟೇ ಕಠಿಣವಾದ ನಿಯಮಗಳನ್ನ ಮಾಡಲಿ, ಆದರೆ ಎಲ್ಲಿವರೆಗೆ ಆತ್ಮ ಸ್ವರೂಪದಲ್ಲಿ ವ್ಯಕ್ತಿ ಸ್ಥಿತನಾಗಲ್ವೋ ಅಲ್ಲಿವರೆಗೂ ಈ ವಿಕಾರನ ಗೆಲ್ಲೋದಕ್ಕೆ ಸಾಧ್ಯನೇ ಇಲ್ಲ. और इस समय जितने भी दुख हैं, अशांति है, भटकना है, कुछ भी है, तनाव है, उस सब के पीछे है देहाभिमान, बॉडी कॉन्शियस, मैं. ಈ ಸಮಯದಲ್ಲಿ ಎಷ್ಟೆಲ್ಲ ದುಃಖ ಇದೆಯೋ, ಅಲೆದಾಟ ಇದೆಯೋ, ಅಶಾಂತಿ ಇದೆಯೋ, ಅದೆಲ್ಲದರ ಹಿಂದೆ ಇರೋ ಕಾರಣ ಈ ದೇಹಾಭಿಮಾನ, ನಾನು ಅನ್ನೋದು. इसलिए बाबा जब आते हैं तो उस रावण के 10 शीश को काटने के साथ साथ बीज को खत्म करते हैं. बीज कहते हैं राम ने रावण को मारने के लिए एक गला काटा, फिर आ गया, दूसरा काटा, फिर आ गया, मर ही नहीं रहा था रावण. बार बार बाण चला रहे थे. राम और रावण की युद्ध देखो आप, कितनी बार रावण के गले कटे, शीश कटे और फिर से आ गए. तो राम को लग रहा था ये मरता क्यों नहीं है इतना मारने के बाद भी. तो विभीषण ने कहा कि ये उसकी नाभि में अमृत है, बिंदु को पकड़ो, बिंदु को मारो. वो देह अभिमान की जो नाभि है, जब तक उसको नहीं खत्म किया तब तक ये रावण मरने वाला नहीं है. ಆದ್ರಿಂದಲೇ ಬಾಬೂರ್ ಹೇಳೋದು, ರಾವಣನನ್ನು ಸಮಾಪ್ತಿ ಮಾಡೋದ್ರ ಜೊತೆಗೆ ಆ ಬಿಂದುವನ್ನು ಅಂದರೆ ಕಾರಣವನ್ನು ಸಮಾಪ್ತಿ ಮಾಡಿ. ಅದೇನು ಅಂದರೆ ದೇಹಾಭಿಮಾನ. ನೀವು ರಾಮಾಯಣದ ರಾಮ ರಾವಣನ ಯುದ್ಧನ ನೋಡಿರ್ಬೋದು. ರಾವಣ ಅದೆಷ್ಟೇ ತಲೆನ ಕತ್ತರಿಸಿದ್ರು ಅದು ಒಂದೊಂದು ತಲೆ ಮತ್ತೆ ಉತ್ಪನ್ನ ಆಗ್ತಾನೇ ಇರುತ್ತೆ. ಹಾಗೆ ಒಂದೊಂದೇ ವಿಕಾರಗಳನ್ನ ಎಷ್ಟು ಸಮಾಪ್ತಿ ಮಾಡ್ತೀವಿ ಅಂದರೂ ಮತ್ತೆ ಇನ್ನೊಂದು ವಿಕಾರಗಳು ತಲೆ ಎತ್ತು ನಿಲ್ಲತ್ವೆ. ಆದ್ದರಿಂದ ಇದ್ಯಾಕೆ ರಾವಣ ಸಾಯ್ತಾನೆ ಇಲ್ವಲ್ಲ ಅಂತ ಯೋಚನೆ ಮಾಡಿದಾಗ ವಿಭೀಷಣ ಹೇಳ್ಕೊಡ್ತಾನೆ, ಆತನಿಗೆ ನಾಭಿಯಲ್ಲಿ ಅಮೃತ ಕಲಶ ಇದೆ, ಅಲ್ಲಿ ಓಡಿ ಯಾಕೆ ಸಾಯ್ತಾನೆ ಅಂತ. ಅದಕ್ಕೆ ಬಾಬೂರು ಹೇಳೋದು, ಆ ಬಿಂದುವನ್ನು ಹಿಡ್ಕೊಳ್ಳಿ ಅಂತ. ಅಂದರೆ ದೇಹಾಭಿಮಾನನ ಮೊದಲು ಸಮಾಪ್ತಿ ಮಾಡಿ. तो हम सब तपस्या किस लिए कर रहे हैं? ನಾವೆಲ್ಲ ತಪಸ್ ಮಾಡ್ತಿರೋದು ಯಾಕೆ? रावण के अंश को भी समाप्त करने के लिए, बीज को समाप्त करने के लिए.
ರಾವಣನ ಅಂಶ ಬೀಜವನ್ನು ಸಮಾಪ್ತಿ ಮಾಡೋದಕ್ಕೆ. देखना देहमान कितना गहरा है, प्रचंड अंदर 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 है, कॉन्शियस खत्म नहीं होती है. 3 शब्द आते हैं, एक देह भान, एक देह अभिमान, एक देह अहंकार. तीनों बहुत गुप्त रीति से अपना अपना काम करें. संस्कारों के अंदर इतना कड़ा है कि मान लो आज भूल से भी मुझे कोई ऐसे बुलाएगा तो फट से देह भान के कारण ध्यान जाएगा. नाम से भी कोई पुकारेगा तो फट से ध्यान जाएगा. क्यों? देह भान है, मैं राजू हूँ, मैं मेल हूँ, मैं ये हूँ. इतना पक्का हो गया. अब बाबा कहता है बच्चे इसको मार, इसको भूल जा. अभिमान तो इतना है, थोड़ा सा भी कोई अच्छा काम करता है मैंने किया, मैं करता हूँ, मेरे सिवाय कोई नहीं कर सकता. मैं बुद्धिमान हूँ, मैं समझदार हूँ, मैं पढ़ा लिखा हूँ, मैं अनुभवी हूँ. कितने प्रकार का अभिमान व्यक्ति को रहता है. अहंकार तो ऐसा है जो कहते हैं रावण को राम ने नहीं मारा, उसके अहंकार ने उसको मार दिया. कितना लोगों ने समझाने की कोशिश की. इतना विद्वान है, इतना पढ़ा लिखा है, इतना शक्तिशाली है, इतना वीर है, लेकिन चरित्र गया, चरित्रहीन बना, मारा गया. महसूस नहीं किया गलत है. जब गलती को कोई व्यक्ति महसूस नहीं करता है तो परिवर्तन कैसे होगा? ದೇಹದ ಅಭಿಮಾನ ಅಂದರೆ ಪ್ರಜ್ಞೆ ಎಷ್ಟು ಪ್ರಕಾರದಲ್ಲಿ ಕೆಲಸ ಮಾಡುತ್ತವೆ ಅಂದರೆ 3 ರೀತಿ. ದೇಹ ಭಾನ, ದೇಹಾಭಿಮಾನ, ದೇಹ ಅಹಂಕಾರ. ದೇಹ ಭಾನ ಅಂದರೆ ಈಗ ಯಾರೋ ಅಪ್ಪಿತಪ್ಪಿ ಯಾರೋ ನನ್ನ ಹೆಸರು ಕೂಗ್ಬಿಟ್ರು ತಕ್ಷಣ ನಾವು ತಿರುಗಿ ನೋಡ್ತೀವಿ ನನ್ನನ್ನೇ ಕರಿತಿದ್ದಾರೆ ಅಂತ. ಅಂದರೆ ಅಷ್ಟು ದೇಹ ಭಾನ, ನಾನು ಇದೇನೆ ಅನ್ನೋದು ನಮ್ಮಲ್ಲಿ ಕೂತ್ಬಿಟ್ಟಿದೆ. ಹಾಗೆ ದೇಹ ಅಭಿಮಾನ, ನಾನೇ ಇಷ್ಟೆಲ್ಲ ಮಾಡಿದ್ದು, ನನ್ನಿಂದನೇ ಇದೆಲ್ಲ ಆಗೋದು, ನಾನು ತುಂಬ ಜ್ಞಾನಿ, ನಾನು ತುಂಬ ಬುದ್ಧಿವಂತ, ನಾವು ತುಂಬ ಓದಿದ್ದೀವಿ, ಈ ಥರ ಎಲ್ಲ ದೇಹಾಭಿಮಾನ ಬಹಳ ಇರುತ್ತೆ. ಇನ್ನು ದೇಹ ಅಹಂಕಾರ, ಕೆಲವ್ರು ಹೇಳೋದೇನು ಅಂದರೆ ರಾವಣನನ್ನು ರಾಮ ಅಲ್ಲ ಸಾಯಿಸಿದ್ದು, ಅವನ ಅಹಂಕಾರ ಅವನನ್ನು ಸಮಾಪ್ತಿ ಮಾಡ್ತು ಅಂತ. ಹಾಗೆ ಅಹಂಕಾರಕ್ಕೆ ವಶನಾಗಿ ಚಾರಿತ್ರಹೀನನಾದ, ಅಪವಿತ್ರನಾದ, ತನ್ನ ಗುಣಗಳನ್ನ ಕಳ್ಕೊಂಡ ಆಗ ಪೂರ್ತಿ ಸಮಾಪ್ತಿಯಾಗೋಗ್ತಾರೆ. तो हम सब भट्टी किस लिए कर रहे हैं? पहले चाहिए संपूर्ण परिवर्तन के लिए बाबा ने समझ दी. समझ मुरली द्वारा पढ़ाया. मुरली परिवर्तन नहीं करे, लेकिन मुरली समझ दे रही है, रोशनी दे रही है. रॉन्ग क्या है, राइट क्या है, कैसे कैसे तुम दुखी हुए हो, कैसे पतित बने हो, कैसे विकारी बने हो. समझ मिल रही है. और समझ के साथ साथ जब हम थोड़ा समय योग करते हैं तो गलती महसूस होती है, ये गलत है, ये नहीं करना है, इसके कारण ऐसी दुनिया बनी है. महसूसता के बाद जब तपस्या करते हैं तब परिवर्तन होता है. ಅಂದಮೇಲೆ ನಾವೆಲ್ಲ ಬಟ್ಟಿ ಮಾಡ್ತಿರೋದು ಏನದಕ್ಕೆ? ನಮ್ಮನ್ನು ನಾವು ಬದಲಾಯಿಸ್ಕೊಳ್ಳೋದಕ್ಕೆ. ಅದು ಮುರಳಿಯ ಮುಖಾಂತರ. ಮುರಳಿ ನಮಗೆ ತಿಳುವಳಿಕೆಯಿಂದ ಪರಿವರ್ತನೆ ಅನ್ನೋದು ಬರುತ್ತೆ. ಮುರಳಿ ತಿಳುವಳಿಕೆಯನ್ನು ಕೊಡುತ್ತೆ, ಬದಲಾಯಿಸಲ್ಲ. ಮುರಳಿ ನಮಗೆ ಹೇಳ್ಕೊಡುತ್ತೆ, ನೀನು ಹೇಗಿದ್ದೆ, ಈಗ ಹೇಗಾಗಿದೆಯಾ, ಅದೆಲ್ಲ ಬಾಬುವ್ರು ತಿಳಿಸ್ತಾರೆ. ನಮ್ಗದು ಅರ್ಥ ಮಾಡ್ಕೋತೀವಿ. ಆ ಅರಿವಿನಿಂದ ಪರಿವರ್ತನೆಯನ್ನು ತಂದುಕೊಳ್ಳೋದಕ್ಕೆ ಸಾಧ್ಯ. कई बार हम अच्छे संग में रहते हैं, अच्छा भोजन करते हैं, सेवाएं करते हैं, योग करते हैं, लेकिन जो छिपे हुए संस्कार हैं उनका पता ही नहीं चलता, महसूस ही नहीं होता. मेरे अंदर काम विकार का संस्कार है, ईर्ष्या का संस्कार है, घृणा करने का संस्कार है, अनुमान लगाने का संस्कार है, आवेग में आने का है, आवेश में आने का है. बहुत सूक्ष्म रावण के बाल बच्चे बहुत हैं और किसी न किसी में कोई न कोई संस्कार छिपा हुआ है, उसको महसूस करना है. ಕೆಲವೊಮ್ಮೆ ನಾವು ಒಳ್ಳೆಯ ಸ್ಥಾನದಲ್ಲಿರ್ತೀವಿ, ಒಳ್ಳೆ ಊಟ ಮಾಡ್ತೀವಿ, ಯೋಗನೂ ಮಾಡ್ತೀವಿ, ಒಳ್ಳೆ ಸೇವೆನೂ ಮಾಡ್ತಿರ್ತೀವಿ. ಆದರೆ ಒಳಗಡೆ ಅಡಗಿರೋ ಸಂಸ್ಕಾರಗಳ ಬಗ್ಗೆ ಗೊತ್ತೇ ಆಗಲ್ಲ.
ಕೆಲವರಲ್ಲಿ ಕಾಮದ ಸೂಕ್ಷ್ಮ ಅಂಶ ಅಡಗಿರುತ್ತೆ, ಕೆಲವರಲ್ಲಿ ಆವೇಗದಲ್ಲಿ ಬರೋದು, ಆವೇಶದಲ್ಲಿ ಬರೋದು, ಸಂಶಯ ಪಡೋದು, ಆ ಥರ ಬೇರೆ ಬೇರೆ ರಾವಣನ ಮಕ್ಕಳು ಮರಿ ಅದರ ವಂಶ ಬಹಳ ದೊಡ್ಡದು, ತುಂಬ ಇವೆ ಅದರ ಸೂಕ್ಷ್ಮತೆಗಳು. तो आप सभी ने 4 दिन भट्टी किया, महसूस किया कि अभी तक मेरे में कौन से संस्कार हैं जिन्हें मुझे भस्म करना है. किसने किसने महसूस किया? ತಾವೆಲ್ಲ 4 ದಿವಸ ಬಟ್ಟಿ ಮಾಡಿದಿರಲ್ಲ, ನನ್ನಲ್ಲಿ ಇನ್ನೂ ಸೂಕ್ಷ್ಮವಾಗಿ ಯಾವ ವಿಕಾರ ಇದೆ, ರಾವಣನ ಅಂಶ ಯಾವುದಿದೆ ಅಂತ ಯಾರು ಫೀಲ್ ಮಾಡಿದ್ರಿ? ಯಾವುದನ್ನು ನಾನು ಭಸ್ಮ ಮಾಡ್ಕೋಬೇಕು ಅನ್ನೋದು ಯಾರಿಗೂ ಅರಿವಿಗೆ ಬಂತು? मैं सोचता तो की, लेकिन डायरी में लिखा मेरे अंदर अभी भी ये विकार का संस्कार है, ये क्रोध का है, चिड़चिड़ेपन का है, थोड़ी थोड़ी बातों में मूड खराब हो जाता है, खुशी गायब हो जाती है, अंदर से बहरागी आ जाता है, किनारा करने की दिल होती है, खुशी गायब हो जाती. कोई तो है, कोई तो संस्कार है. ನಿಮ್ಗದು ಅರಿವಾಯಿತು, ಅದನ್ನು ಡೈರಿನಲ್ಲಿ ಬರೆದ್ರೆ ನನ್ನಲ್ಲಿ ಇಂತಹ ಕಾಮದ ಅಂಶ ಇದೆ ಅಥವಾ ಕ್ರೋಧದ ಅಂಶ ಇದೆ, ಇನ್ನು ಸಿಡುಕ್ತನದ ಅಂಶ ಇದೆ, ಅಥವಾ ಸಣ್ಣ ಪುಟ್ಟ ವಿಚಾರಕ್ಕೂ ಮೂಡ್ ಆಫ್ ಮಾಡ್ಕೊಂಬಿಡೋದು, ಖುಷಿ ಮರೆ ಆಗೋಗೋದು, ಬೇಜಾರು ಮಾಡ್ಕೊಳ್ಳೋದು, ಈ ಥರ ಯಾವ ಸಂಸ್ಕಾರ ನನ್ನಲ್ಲಿ ಇನ್ನೂ ಉಳಿದಿದೆ ಅನ್ನೋದನ್ನ ಡೈರಿನಲ್ಲಿ ನೋಟ್ ಮಾಡ್ಕೊಂಡಿದ್ದೀರ? संपूर्ण तो कोई नहीं बना है, कुछ न कोई संस्कार हर एक में है. अब उस संस्कार को संस्कार करना है, समाप्त करना है. क्या करना पड़ेगा? क्या करेंगे? ಸಂಪೂರ್ಣರಂತೂ ಯಾರೂ ಆಗಿಲ್ಲ, ಏನಾದರೂ ಒಂದು ನಿಶ್ಶಕ್ತತೆ ಪ್ರತಿಯೊಬ್ಬರಲ್ಲೂ ಇದ್ದೇ ಇದೆ. ಈಗ ಅದನ್ನು ಸಮಾಪ್ತಿ ಮಾಡೋದಕ್ಕೆ ಏನು ಮಾಡೋದು? कोई चीज संपूर्ण परिवर्तन कब होती है? ಯಾವುದೇ ವಸ್ತುವಿನ ಸಂಪೂರ್ಣ ಪರಿವರ್ತನೆ ಯಾವಾಗ ಆಗತ್ತೆ? क्या होता है? संपूर्ण परिवर्तन के लिए बहुत तेज आग की जरूरत है. लोहे को भी पिघला सकती है. अग्नि अगर तेज है, सिर्फ ऐसे ही आप जला के आ जाओ, तेज आग न हो, कोई चीज़ बदलेगी नहीं. डाल दो उसके अंदर, पड़ी रहेगी, न पकेगी न बदलेगी, रूप नहीं बदलेगा. तेज आग के अंदर कोई भी चीज़ डालो, परिवर्तन, रूप बदल जाएगा. ಈಗ ಸಂಸ್ಕಾರಗಳ ಸಂಸ್ಕಾರ ಮಾಡಬೇಕಲ್ಲ, ಯಾವುದೇ ವಸ್ತುವಿನ ಪರಿವರ್ತನೆಗೆ ತುಂಬ ಪ್ರಚಂಡವಾದ ಅಗ್ನಿ ಬೇಕು. ಈಗ ಸಣ್ಣದಾಗಿ ಉರಿತಿರೋ ಬೆಂಕಿನಲ್ಲಿ ನೀವೇನಾರು ಹಾಕಿ ಅದು ಬದಲಾಗೋದೇ ಇಲ್ಲ. ಆದರೆ ತುಂಬ ಜೋರಾಗಿ ಉರಿಯೋ ಅಗ್ನಿ ಕಬ್ಬಣನೂ ಕರಗಿಸ್ಬಿಡುತ್ತೆ. ಆ ರೀತಿ ಪ್ರಚಂಡವಾದ ಯೋಗ ಬೇಕು. साधारण याद से संस्कार नहीं बदलते. बाबा 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 ठीक है, लेकिन संस्कार जो अशुद्ध हुए हैं उसके लिए बहुत एकाग्रता, अच्छी एकाग्रता चाहिए. ಸಾಧಾರಣ ನೆನಪಿನಲ್ಲಿ ಸಂಸ್ಕಾರ ಬದಲಾಗಲ್ಲ. ಸುಮ್ಮನೆ ಮೇಲ್ಮೇಲ್ ಬಾಬಾ ಬಾಬಾ ಅನ್ನೋದು ಸರಿ, ಅದು ಆದರೆ ತುಂಬ ಆಳವಾದ ಯೋಗಾಗ್ನಿನಲ್ಲೇ ಸಂಸ್ಕಾರಗಳು ಬದಲಾಗೋದು. हमारी दादियाँ योगी तो निरंतर थी, योग टूटता नहीं था, लेकिन संस्कार इतने शुद्ध कैसे बनाए, इतने प्योर कैसे बने, इतनी सरल नेचर कैसे बनी, उसके लिए एकांत में बैठ के तपस्या की. ನಮ್ಮ ದಾದಿಯರು ಹೆಚ್ಚು ಸಮಯ ಕೂತ್ಕೊಂಡು ಯೋಗ ಮಾಡೋದಕ್ಕೆ ಅವ್ರಿಗೇನು ಸಮಯ ಸಿಗ್ತಿರ್ಲಿಲ್ಲ. ಆದರೆ ಅವರಲ್ಲಿ ಸಂಸ್ಕಾರಗಳು ಹೇಗೆ ಬದಲಾಯಿತು, ಎಷ್ಟು ಸರಳವಾದ ಸ್ವಭಾವ, ಎಷ್ಟು ಶುದ್ಧವಾದ ಸಂಸ್ಕಾರ ಹೇಗೆ ಬಂತು ಅವರಲ್ಲಿ? ಯಾಕೆಂದರೆ ಅವರೆಲ್ಲ ಏಕಾಂತದಲ್ಲಿ ಕುಳಿತು ತಪಸ್ಸನ್ನು ಮಾಡಿದ್ದಾರೆ. जैसे सोने के अंदर अगर कुछ मिक्स करते हैं, अलाय मिक्स होती है, मुलम्मा मिक्स होता है, तो जो 24 कैरेट प्योर सोना है वो मिक्स होते होते बहुत कम वैल्यू का रह जाता है, तो उसको तेज आग में डालते हैं. सोनार लोग सोने को लेकर के तेज भट्टी में डाल करके उसको पिघलाते हैं, और जब वो पिघल जाता है तो जो उसमें मिक्स है उसको अलग कर देते हैं. फिर उसका एकदम रूप बदल जाता है, एकदम प्योर शुद्ध. उसकी निशानी वो मोल्ड हो जाता है, रियल गोल्ड मोल्ड हो जाता है. अगर मिक्स है तो टाइट है, वो टूट जाएगा, कुछ भी बनेगा नहीं उससे. तो आजकल आत्माओं के अंदर अनेक बुरे संस्कार मिक्स हो गए हैं,
इसलिए उनको कुछ भी कहो फट से मूड खराब हो जाती, खुशी गायब हो जाती, ज्ञान ध्यान भूल जाता, किनारा कर लेते, हमारी इज्जत कहाँ है, हमें कौन प्यार से बात करता है, कई प्रकार की फीलिंग की फ्लू आती है और अपने आप को किसी भी परिस्थिति में ढाल नहीं सकते, एडजस्ट नहीं कर सकते, माना उसके संस्कार बहुत टाइट हैं, मिक्स हैं। ಹೇಗೆ ಚಿನ್ನ ನೋಡಿ ಅದರಲ್ಲಿ ಏನಾದರೂ ಮಿಶ್ರಣ ಮಾಡಿದ ನಂತರ ಅದು ಗಟ್ಟಿ ಆಗ್ಬಿಡತ್ತೆ. ಈಗ ಅದರಲ್ಲಿರೋ ಮಿಶ್ರಣನೆಲ್ಲ ತೆಗಿಬೇಕು ಅಂದರೆ ಅದನ್ನು ಅಕ್ಸಾಲಿಗರು ಬೆಂಕಿಯಲ್ಲಿ ಹಾಕ್ತಾರೆ, ಆಮೇಲೆ ಆ ಶುದ್ಧ ಚಿನ್ನವನ್ನು ಬೇರೆ ಮಾಡಿಬಿಡ್ತಾರೆ. ಅದೇ ರೀತಿ ಆತ್ಮದಲ್ಲೂ ಸಹ ಎಷ್ಟೊಂದು ಬೆರಕೆ ಆಗಿದೆ ಅಂದರೆ ಬೇಡದೇ ಇರೋ ಸಂಸ್ಕಾರಗಳದ್ದು. ಅದಕ್ಕೆ ಇವತ್ತು ಯಾರಿಗಾದ್ರೂ ಒಂದು ಮಾತು ಹೇಳಿದ್ರೂ ಸಹ ತಕ್ಷಣ ತಿರುಗಿಸಿ ಮಾತಾಡ್ತಾರೆ, ಬೇಜಾರಾಗ್ಬಿಡತ್ತೆ, ತಮ್ಮನ್ನು ತಾವು ಬೇರೆ ಎಲ್ಲರಿಂದ ದೂರ ಮಾಡ್ಕೊಂಡ್ಬಿಡ್ತಾರೆ, ನಮಗಿಲ್ಲಿ ಬೆಲೆನೇ ಇಲ್ಲ, ಗೌರವನೇ ಇಲ್ಲ ಅಂತ ಯೋಚನೆ ಮಾಡ್ತಾರೆ. ಯಾಕೆಂದರೆ ಸಂಸ್ಕಾರಗಳ ಶುದ್ಧತೆ ಕಡಿಮೆ ಆಗಿದೆ ಅಂತ ಅರ್ಥ. अब इस योग को ज्वाला रूप बनाना, बाबा कहता है ज्वालामुखी याद चाहिए, माना ऐसी ज्वाला, ऐसी शक्तिशाली याद जिसमें एक बाबा दूसरा ना कोई, ऐसे लगे मैं बिल्कुल टिक गया, स्थिर हो गया। और उस स्थिति में जब एक रस स्थिति बन जाती है, एकाग्रता का अभ्यास होता है, तब उसकी जो मैल है, जो गंदगी है, अपने आप बाहर चली जाती, निकल जाती है। ಆದ್ದರಿಂದ ಯೋಗವನ್ನು ಜ್ವಾಲಾ ರೂಪದಲ್ಲಿ ಬದಲಾಯಿಸ್ಕೊಳ್ಳಿ, ಜ್ವಾಲಾಮುಖಿ ಯೋಗ ಮಾಡಿ ಅಂತ ಬಾಬುವ್ರು ಹೇಳ್ತಾರೆ. ಹಾಗಂದರೆ ಅಷ್ಟು ಜ್ವಾಲಾ ಸ್ವರೂಪದ ನೆನಪು, ಒಬ್ಬ ಬಾಬಾ ಬಿಟ್ಟರೆ ಮತ್ತಾರೂ ಇಲ್ಲ, ಆ ರೀತಿ ಗಾಢವಾದ ನೆನಪಿನಲ್ಲಿ ಕೂತ್ಕೋಬೇಕು. ಆಗ ಬೇಡದೇ ಇರೋ ಹಳೆ ಸಂಸ್ಕಾರಗಳೆಲ್ಲ ತಾನಾಗೆ ಬೇರೆ ಆಗ್ಬಿಡತ್ವೆ. इसके लिए 3 बातें विशेष अंडरलाइन करना। जितना समय एकांत में चले जाओ, केवल 5 दिन की एकांत नहीं, लेकिन कनेक्ट हो जाओ, एक के अंत में जाना है। रहो भले सबके बीच में, परिवार में रहो, सबके बीच में रहो, सब कुछ करो, लेकिन बुद्धि से एक के अंत में, बाबा के अंत में, बाबा जो है जैसा है उसको देखो, उससे बुद्धि लगाओ। उसकी जो आज बाबा कह रहे थे ना, आत्मा समझ करके मुझे याद करो तो करंट आएगी। कल मैं अभ्यास करा रहा था, आप लोग जो योग में थे देखा होगा, ये 3 चिंतन चले कि मस्तक से जो मणि है उससे करंट निकलती है, करंट आँखों से, दोनों आँखों से सर्च लाइट निकलती है, और जो पवित्र विचारों का आभा मंडल बनता है लाइट का, उससे सकाश निकलती है। ಇದಕ್ಕಾಗಿ 3 ವಿಚಾರಗಳ ಗಮನ ಬೇಕು, ಅಭ್ಯಾಸ ಮಾಡಬೇಕಾಗತ್ತೆ. ನೆನ್ನೆನೂ ನಾನು ಅಭ್ಯಾಸ ಮಾಡಿಸ್ದೆ, ತಾವೆಲ್ಲ ಮಾಡಿದ್ದೀರ ಅಂದ್ಕೊಳ್ತೀನಿ. ಒಂದೇನು ಅಭ್ಯಾಸ ಮಾಡಿ ಅಂದರೆ ಮಸ್ತಕದ ಮಣಿಯಿಂದ ಕರೆಂಟ್ ಹೊರಗಡೆ ಬರ್ತಾ ಇದೆ, ಹಾಗೆ ಕಣ್ಣುಗಳಿಂದ ಸರ್ಚ್ ಲೈಟ್ ಹೊರಗಡೆ ಬರ್ತಿದೆ, ಹಾಗೆಯೇ ಆತ್ಮದ ಒಂದು ಚಿಂತನೆಗಳ ಒಂದು ಪ್ರಕಾಶ, ಯಾವುದನ್ನು ಆಭಾಮಂಡಲ ಅಂತ ಕರಿತೀವಿ, ಆ ಪ್ರಭಾವಳಿಯಿಂದ सकाश ने आभा से सकाश निकल रहा है। ये आभा मंडल है ना, ऐसे सकाश आ रहा है चेहरे पर, जो मंडली पवित्रता का जो आभा मंडल, पवित्रता का जो प्रभा मंडल है, इसे चारों तरफ सकाश जा रही, फैल रही है। हम कहीं जा नहीं रहे हैं, अपने आप हो जाएगी। ಪವಿತ್ರತೆಯ ಪ್ರಭಾಮಂಡಲದಿಂದ ತಾನಾಗಿ, ನಾವೇನು ಅದನ್ನು ಕಳಿಸ್ತಿಲ್ಲ, ಆದರೆ ತಾನಾಗಿ ಆ ಒಂದು ಸಕಾಶ ಸುತ್ತ ಹರಡ್ತಿದೆ. तो संस्कार शुद्धि के लिए विशेष बाबा की करंट चाहिए, करंट। एकदम आत्मिक स्थिति में बैठ जाओ, एक मैं जो हूँ जैसा हूँ, और बाबा मेरा जो है जैसा है, कोई भी शरीर सामने नहीं है। ब्रह्मा बाबा का भी आकारी शरीर बाद में है, सकाश में है, सर्च लाइट में है, लेकिन करंट में कोई शरीर नहीं है सामने, निराकारी स्थिति है। मैं आत्मा एक ज्योति बिंदु हूँ, इस शरीर से भिन्न एक चैतन्य शक्ति हूँ, और बाबा की वो करंट ऐसे सर्च लाइट नहीं, करंट आ रही है ऐसे,
और वो करंट उसकी मैल को निकाल रही है, उसकी गंदगी को दूर कर रही है, आत्मा को स्वच्छ बनाए रही। ಬಾಬೂರಿಂದ ಕರೆಂಟ್ ತಗೊಳ್ಳೋ ಅವಶ್ಯಕತೆ ಇದೆ. ಕರೆಂಟ್ ತಗೊಳ್ಳೋದು ಅಂದರೆ ಅಲ್ಲಿ ಬ್ರಹ್ಮಬಾಬೂರ್ ಸೂಕ್ಷ್ಮ ಶರೀರನೂ ಇಲ್ಲ, ಆಭಾಮಂಡಲವೂ ಇಲ್ಲ. ಕೇವಲ ಪರಮಾತ್ಮನಿಂದ ನೇರವಾಗಿ ಕರೆಂಟ್ ನನಗೆ ಸಿಗ್ತಾ ಇದೆ. ಆ ಕರೆಂಟ್ ನಮಗೆ ಎಲ್ಲ ಆತ್ಮದ ಅಶುದ್ಧತೆಯನ್ನು, ಅಸ್ವಚ್ಛತೆಯನ್ನು ಸಮಾಪ್ತಿ ಮಾಡುತ್ತೆ, ದೂರ ಮಾಡ್ತಿದೆ ಅನ್ನೋ ಅನುಭವ ಮಾಡಬೇಕು. एक है एकांत, एक के अंत में मैं जो हूँ जैसा हूँ, मेरा बाबा जो है जैसा है, जैसे नेत्रों के सामने, दिव्य नेत्र के सामने वो चमक रहा है, उसका अभ्यास करो. ತಾವೆಲ್ಲ 5 ದಿವಸ ಮೌನ ಬಟ್ಟಿ ಆ ಥರ ಅಲ್ಲ, ತುಂಬ ಗಮನ ಬೇಕು. ಎಲ್ಲ ಜನರ ಮಧ್ಯದಲ್ಲಿದ್ದು ಏಕಾಂತದಲ್ಲಿ ತಪಸ್ಸಿನ ಅವಶ್ಯಕತೆ ಇದೆ. ಏಕಾಂತ ಅಂದರೆ ಒಬ್ಬರ ನೆನಪಲ್ಲಿ ಆಳದಲ್ಲಿ ಮುಳುಗ್ಬಿಡೋದು, ಅದರ ಅವಶ್ಯಕತೆ ಇದೆ. और दूसरा है एकाग्रता का अभ्यास, एक की तरफ लगन, एकाग्र, बिल्कुल एक के सिवाय और कोई संकल्प ना है. बाबा और मैं, आत्मा और परमात्मा का मिलन, उसको कहते एकाग्रता. ಒಂದು ಏಕಾಂತತೆ, ಎರಡನೇದು ಏಕಾಗ್ರತೆ. ಏಕಾಗ್ರತೆ ಅಂದರೆ ಬಾಬಾ ಮತ್ತು ನಾನು, ನಮ್ಮಿಬ್ಬರನ್ನ ಬಿಟ್ಟು ಮತ್ತಾರೂ ಇಲ್ಲ. ಮನಸ್ಸು ಬುದ್ಧಿ ಪೂರ್ಣ ತಂದೆಯಲ್ಲೇ ಸ್ಥಿತ ಆಗಬೇಕು, ಅದನ್ನು ಏಕಾಗ್ರತೆ ಅಂತಾರೆ. और तीसरा शब्द बाबा प्रयोग करते हैं एक वृत्ता. वृत्ति में भी कोई आत्मा न आए, कोई कैसा भी हो, संबंध हैं, सब व्यवहार हैं, लेकिन मेरा तो एक बाबा, दूसरा न कोई. ಮತ್ತು ಮೂರನೇ ಶಬ್ದ ಬಾಬುವರು ಹೇಳ್ತಾರೆ ಏಕ ವ್ರತ ಅಂತ. ಅಂದರೆ ವೃತ್ತಿಯಲ್ಲೂ ಮತ್ಯಾವುದೇ ಆತ್ಮ ಬರಬಾರ್ದು. ಎಲ್ಲರ ಜೊತೆ ಸಂಬಂಧ ಇದೆ, ಕರ್ತವ್ಯಗಳನ್ನ ನಿಭಾಯಿಸ್ತಿದ್ದೀವಿ, ಆದರೆ ನಮ್ಮ ವೃತ್ತಿನಲ್ಲಿ ಒಬ್ಬ ಬಾಬಾ ಬಿಟ್ಟರೆ ಮತ್ತಾರೂ ಬರಬಾರ್ದು. तो जितना हम इन 3 बातों पर ध्यान देंगे, उतना हमारा योग शक्तिशाली ज्वाला स्वरूप बन जाएगा. पवित्र आत्मा एकदम बाबा को याद कर रही है, एक टिक है, तो लगन की अग्नि ही योग को ज्वाला बना देती, शक्तिशाली बना देती. ಎಷ್ಟು ಈ 3 ವಿಚಾರಗಳ ಕಡೆ ಗಮನ ಹರಿಸ್ತೀವೋ ಅಷ್ಟು ನಮ್ಮ ಯೋಗ ಶಕ್ತಿಶಾಲಿ ಆಗತ್ತೆ. ಆ ಒಬ್ಬರಲ್ಲಿ ಏನು ಲಗನ್ ಇರುತ್ತೋ ಅದೇ ಯೋಗವನ್ನು ಅಗ್ನಿ ಸ್ವರೂಪವನ್ನಾಗಿ ಮಾಡುತ್ತೆ. और थोड़े समय की भी वो याद, बाबा कहता है कई जन्मों के विकर्म विनाश कर देती, माना संस्कारों को शुद्ध बना देती. विकर्म विनाश का अर्थ क्या है? कोई चीज़ विनाश होती है क्या? उस दिन बाबा ने कहा योग एक तलवार की धार है जिससे पाप कट जाते हैं. कोई धार है ऐसी जो काटता है, बाबा किसी को काट नहीं रहा है, लेकिन इतनी तेज एक की याद है जो धार की तरह तलवार काम कर रही है और कट जाते, माना संस्कार बदल जाते हैं, संस्कार शुद्ध हो जाते हैं. ಆ ರೀತಿಯ ಒಂದು ಯೋಗದ ಅಭ್ಯಾಸದಿಂದನೇ ನಮ್ಮ ವಿಕರ್ಮ ವಿನಾಶ ಆಗತ್ತೆ. ವಿನಾಶ ಅಂದ್ರೇನು? ಪರಿವರ್ತನೆ ಆಗತ್ತೆ. ಮೊನ್ನೆನೂ ಮುರುಳಿನಲ್ಲಿ ಬಾಬುವ್ರು ಹೇಳ್ತಿದ್ರು, ಯೋಗ ಅನ್ನೋದು ಖಡ್ಗದ ಹರಿತ ಇದ್ದ ಹಾಗೆ. ಆ ಹರಿತ ನಮ್ಮ ವಿಕರ್ಮಗಳನ್ನ ನಾಶ ಮಾಡುತ್ತೆ, ಕತ್ತರಿಸತ್ತೆ ಅಂತ. ಅಂದರೆ ಎಷ್ಟು ಏಕಾಗ್ರವಾದ ನೆನಪಿನಲ್ಲಿ ಕೂತ್ಕೊಳ್ತೀವಿ ಅಷ್ಟು ತಾನಾಗೆ ನಮ್ಮ ಎಲ್ಲ ವಿಕರ್ಮಗಳು, ಆತ್ಮದ ಸಂಸ್ಕಾರಗಳು ಬದಲಾಗ್ತಾ ಹೋಗುತ್ತವೆ. मैं आपको एक दादी प्रकाश मणि जी का अनुभव सुनाता हूँ. उन्होंने कैसे अपने आप को बिल्कुल शुद्ध संस्कार वाला बनाया, बिल्कुल प्योर संस्कार, इतने सरल, इतने निर्मल, संपूर्णता को जो प्राप्त किया, वो एक अनुभव सुनाता हूँ. प्रैक्टिकल मेरे साथ घटा था. ನಾನು ದಾದಿ ಪ್ರಕಾಶ್ ಮಣಿ ಅವರ ಒಂದು ಅನುಭವವನ್ನು ನಿಮ್ಮ ಮುಂದೆ ಇಡ್ತೀನಿ. ಹೇಗೆ ದಾದಿಯವರು ತಮ್ಮ ಸಂಸ್ಕಾರವನ್ನು ಅಷ್ಟು ಶುದ್ಧ ಮಾಡಿಕೊಂಡ್ರು, ಅಷ್ಟು ಬದಲಾವಣೆ ತಂದುಕೊಂಡ್ರು, ನನ್ನ ಜೊತೆ ನಡೆದಂಥ ಘಟನೆ ಇದು. दादी अपने संस्कारों को इतना प्योर शुद्ध बनाने का गहरा गुप्त पुरुषार्थ कर रही थी. 2003 में मैं ऑस्ट्रेलिया विदेश गया था. उसके बाद जब वापस आया तो एक दिन की बात है, दादी 2003 के बाद एकदम न्यारी प्यारी होने लगी, सब बातों में थोड़ा थोड़ा डिटैच होने लगी. साथ में शरीर छोड़ा.
लेकिन 3-4 साल की जो स्थिति है, तो एक दिन हम 3 भाई अचानक दादी से मिलने के लिए गए। कमरे में लेटी थी, तो दरवाजे से आवाज़ दी, दादी मिलना है। तो दादी लेटी थी, उठ के बैठ गई, आओ आओ आओ। और जब हम तीनों भाई सामने गए तो दादी एकदम खड़ी हो गई और खड़े होकर के ऐसे हाथ किया और तीनों को अपने भाकी में ऐसे प्यार में ले लिया। भूल गया कि मैं देह हूँ, ये मैं बहन हूँ, ये भाई हैं। बहुत समय तक बहुत प्यार से ऐसे हाथ मिलाया। भूल गया कि ये पांडव हैं, ये भाई हैं, मैं बहन हूँ। एकदम कर्मातीत स्थिति, इतना प्यारी स्थिति, इतनी स्नेही स्थिति, जैसे उनके नयनों से, उनके हाथों से, उनके अंग अंग से वो स्नेह की बरसात हो रही थी। इतना प्यार, इतना दिल का स्नेह, ऐसे ऊपर से नीचे तक, जैसे कोई आत्मा को सकाश दे रहा, पावन कर रहा है। ऐसी स्थिति दादी ने योग से बना ली, जो भान खत्म हो गया, किसी भी चीज का अभिमान नहीं, कोई अहंकार तो था ही नहीं, नामो निशान नहीं था, लेकिन देह भान खत्म हो गया। इतनी तपस्या की, इतनी आत्मा को पावन बनाने की मेहनत की। ದಾದಿಯವರು ಹೇಗೆ ತನ್ನ ಸಂಪೂರ್ಣ ಸ್ಥಿತಿಯನ್ನು ತಲುಪಿದ್ರು, ಅಷ್ಟು ಗುಪ್ತವಾಗಿ ದಾದಿ ಯೋಗದಿಂದ ತಮ್ಮ ಸಂಸ್ಕಾರಗಳನ್ನ ಬದಲಾಯಿಸ್ಕೊಂಡು ಹೋಗಿದ್ದಾರೆ. ಒಮ್ಮೆ 2003ನೇ ಇಸ್ವಿಯಲ್ಲಿ ನಾನು ಆಸ್ಟ್ರೇಲಿಯಾಗೆ ಹೋಗ್ಬಿಟ್ಟು ಬಂದೆ. ನಂತರ 3 ಜನ ಅಣ್ಣಂದರು ದಾದಿಯವ್ರನ್ನ ಭೇಟಿ ಮಾಡೋದಕ್ಕೆ ಅಂತ ಬಂದ್ವಿ. ಬಾಗ್ಲ ಹತ್ರ ನಾವು ದಾದಿಗೆ ಬಾಗ್ಲು ಕೊಟ್ಬಿಟ್ಟು ಹೇಳಿದ್ವಿ, ದಾದಿ ನಿಮ್ಮನ್ನು ಭೇಟಿ ಮಾಡಬೇಕು ಅಂತ. ಮಲಗಿದ್ದವರು ದಾದಿ ಎತ್ತು ಕೂತ್ಕೊಂಡ್ರು. ನಾವು 3 ಜನ ಅಣ್ಣಂದರು ಒಳಗೋದ್ಮೇಲೆ ದಾದಿ ಎದ್ದು ನಿಂತ್ಕೊಂಡ್ರು. ನಿಂತ್ಕೊಂಡು 3 ಜನರನ್ನ ಆಲಿಂಗನ ಮಾಡಿಕೊಂಡ್ರು. ಜೊತೆಗೆ ಎಷ್ಟು ಸ್ನೇಹದಿಂದ ಅವರ ಕೈಯನ್ನು ನಮ್ಮ ತಲೆ ಮೇಲಿಟ್ಟರು. ಅದೆಷ್ಟು ಅವರ ಅಂಗದಿಂದಲೂ, ಅವರ ನೇತ್ರಗಳಿಂದ, ಅವರ ಒಂದು ಹಸ್ತದಿಂದ ಸ್ನೇಹವನ್ನು ಯಾವ ರೀತಿ ಸುರಿಸಿದ್ರು ಅಂದರೆ, ಅವ್ರಿಗೆ ದೇಹ ಅಹಂಕಾರ ಅಂತೂ ಮೊದಲೇ ಇರಲಿಲ್ಲ, ದೇಹ ಭಾನನೂ ಸಮಾಪ್ತಿ ಆಗೋಗಿತ್ತು. ಈಗ ನೋಡಿ, ಯೋಚನೆ ಬರುತ್ತಲ್ವ, ನಾನೊಬ್ಳು ಹೆಂಗಸು, ಇವರೆಲ್ಲ ಅಣ್ಣಂದರು ಅಂತೆಲ್ಲ, ಆದರೆ ಅದು ಸಮಾಪ್ತಿ ಆಗ್ಬಿಟ್ಟಿತ್ತು. ಆ ರೀತಿ ಯೋಗದಿಂದ ದಾದಿ ತನ್ನ ದೇಹ ಭಾನ ಸಹ ಸಮಾಪ್ತಿ ಮಾಡ್ಕೊಂಡ್ಬಿಟ್ಟಿದ್ರು. तो एक दिन दादी जी से अकेले में मिलने गया मैं देखूं पुरुषार्थ क्या करते हैं। तो मैं माउंट आबू से रोज आता था और दादी नीचे शांतिवन में रहती थी, लेकिन सबसे पहले उनसे मिलना होता था, बाद में हम अंदर जाते थे। तो गेट पर हम उतरे, मैं अकेले ही गया दादी के पास। तो सोफे पर दादी ऐसे आंख बंद करके बैठी थी ऐसे। तो मैंने कहा, कुछ बहुत गहरे योग में या गहरे चिंतन में बैठी है, मैं छेड़ता नहीं हूँ। बाजू में जाके मैं भी बैठ गया। काफ़ी समय तक मैं ऐसे दादी को देखता रहा। वो नींद भी नहीं कर रही है, चेहरे पर वो बहुत अच्छी रौनक है, आंखें बंद हैं, मस्त, ऐसे मस्त बैठता ना, ऐसे ऐसे बैठी थी। बहुत देर तक मैं दादी जी को देखता रहा। काफ़ी समय के बाद मैंने कहा, थोड़ा सा कॉन्शियस में लाऊं, क्या कर रही हैं। तो मैंने हाथ से दादी को ऐसे हिलाया, हाथ लगाया, टच किया। हमने दादी, बहुत धीरे से, दादी, प्यार से आँख खोल के कहती है, बोलो बोलो, कुछ काम है क्या, कुछ काम है। तो मैं जो काम से गया था वो तो भूल गया सब। मैं तो दादी को देख रहा था। दादी, आप क्या कर रही थी अभी? इतनी देर से मैं बैठा हूँ, आपको पता है कितनी देर से मैं बैठा हूँ आपके बाजू में? तो कुछ जवाब नहीं दिया, मुस्कुराती रही। मैं कर क्या रही थी आप? कहती है, बताऊँ बताऊँ? हाँ दादी बताओ, क्या कर रही थी? वो गहरा पुरुषार्थ जो आप हम सबको करने की ज़रूरत है। योग तो कर रहे हैं, योग अलग चीज़ है, वो योग नहीं कर रही थी। वो कहती है, मैं आज अपने हीरे को, प्रकृति में जो हीरा है ना, आत्मा, मैं आज अपने इस हीरे को हथेली पर रखा
और बहुत देर से मैं उसकी तरफ चारों तरफ से देख रही थी, इस हीरे में अभी भी कौन सा दाग है, इसकी वैल्यू क्या है। बेदाग हीरे की वैल्यू होती है, मेरे में अभी तक भी कोई दाग तो नहीं है। तो बहुत समय से मैं चारों तरफ हीरे पर नजर दौड़ा रही थी। अब बताओ कैसा हीरे को देखना है, आत्मा रूपी हीरे में कौन सा दाग है, किस विकार की दाग है, उसको चेक कर रही थी। और बहुत देर तक देखती रही, कोई दाग ही नहीं दिखाई दे रहा था। तो सामने से बाबा आए, बोले बच्ची क्या देख रही हो। अब ये योग देखो, ये योग। बाबा आए और बाबा ने पूछा बच्ची क्या देख रही हो। अरे ये तो बेदाग हीरा है, इसमें कोई दाग नहीं। संपन्न बन गई, संपूर्ण बन गई। ಒಮ್ಮೆ ನಾನು ದಾದಿಯವ್ರನ್ನ ಭೇಟಿ ಮಾಡಬೇಕು ಅಂತ ಪಾಂಡವ ಭವನದಿಂದ ಕೆಳಗಡೆ ಬಂದೆ. ದಾದಿಯವರು ಶಾಂತಿವನದಲ್ಲಿರ್ತಿದ್ರು. ಒಬ್ಬನೇ ದಾದಿ ಏನು ಪುರುಷಾರ್ಥ ಮಾಡ್ತಾರೆ ನೋಡಬೇಕು ಅನ್ನೋ ಉದ್ದೇಶದಿಂದಲೇ ಅವರನ್ನು ನೋಡೋದಕ್ಕೆ ಅಂತ ಬಂದೆ. ದಾದಿ ಹಾಗೆ ಸೋಫಾ ಮೇಲೆ ಕೂತಿದ್ರು, ಕಣ್ಣು ಮುಚ್ಕೊಂಡಿದ್ರು, ಆದರೆ ನಿದ್ದೆ ಮಾಡ್ತಿರ್ಲಿಲ್ಲ. ನಿದ್ದೆ ಮಾಡಿದ್ರೆ ಗೊತ್ತಾಗುತ್ತಲ್ಲ ಮುಖದಲ್ಲಿ, ಆದರೆ ದಾದಿಯವ್ರ ಮುಖದಲ್ಲಿ ಒಂದು ಹೊಳಪಿತ್ತು. ನಾನು ಪಕ್ಕದಲ್ಲಿ ಕೂತ್ಕೊಂಡು ಸುಮ್ಮನೆ ದಾದಿನ ನೋಡ್ತಾನೇ ಇದ್ದೆ, ಇವ್ರೇನು ಮಾಡ್ತಿದ್ದಾರೋ ನೋಡೋಣ ಅಂತ. ಎಷ್ಟೊತ್ತಾದರೂ ಅವರು ಏನು ಪ್ರಜ್ಞೆನೇ ಇಲ್ಲದೆ ಇರೋ ಹಾಗೆ ಕೂತೇ ಇದ್ದರು. ಆಮೇಲೆ ನಾನು ಮೆಲ್ಲಗೆ ದಾದಿ ಕೈ ಮುಟ್ಬಿಟ್ಟು ಹೇಳಿದೆ ದಾದಿ ಅಂತ. ಆಮೇಲೆ ಅವರು ಏನಾರು ಕೆಲಸ ಇತ್ತಾ ಅಂತ ಕೇಳಿದ್ರು. ನನಗೆ ನಾನು ಯಾವ ಕೆಲಸದಿಂದ ಹೋದೆ ಅದು ಮರ್ತೋಯ್ತು. ಆಮೇಲೆ ದಾದಿನ ಕೇಳಿದೆ, ದಾದಿ ಎಷ್ಟೊತ್ತಿಂದ ನೀವು ಹಿಂಗೆ ಕೂತಿದ್ದೀರಲ್ಲ, ನೀವು ಏನು ಮಾಡ್ತಿದ್ರಿ ಗೊತ್ತಾ ನಿಮಗೆ, ನಾನು ಬಂದಿಲ್ಲ ಎಷ್ಟೊತ್ತಾಯಿತು ಅಂತ. ಆದರೆ ಏನು ಮಾಡ್ತಿದ್ರಿ ಅಂದರೆ ದಾದಿಯವರು ಹೇಳಬೇಕಾ ಹೇಳ ಅಂತ ಕೇಳಿದ್ರಂತೆ. ಆಮೇಲೆ ಹೇಳಿದ್ರು, ಗೊತ್ತಾ ನಿಮಗೆ ನಾನೇನು ಮಾಡ್ತಿದ್ದೆ ಅಂದರೆ ಇವತ್ತು ಈ ಆತ್ಮನ ಆ ವಜ್ರನ ತೆಗೆದು ನನ್ನ ಕೈಯಲ್ಲಿ ಇಟ್ಕೊಂಡೆ. ನೀವು ಎಲ್ಲ ಇದನ್ನು ಅಭ್ಯಾಸ ಮಾಡಿ, ಯೋಗ ಮಾಡೋದು ಬೇರೆ, ಆದರೆ ಈ ಒಂದು ಅಭ್ಯಾಸ ಬೇರೆ. ಆ ಕೈಯಲ್ಲಿ ಇಟ್ಕೊಂಡು ಆ ವಜ್ರದಲ್ಲಿ ಇನ್ನೂ ಏನೇನು ಕಲೆ ಇದೆ ಅಂತ ಹುಡುಕ್ತಾ ಇದ್ದೆ. ಯಾವ ಕಲೆನೂ ಏನೂ ಕಾಣಿಸ್ಲೇ ಇಲ್ಲ. ತುಂಬ ಹೊತ್ತು ನೋಡಿದೆ. ಆಮೇಲೆ ಇದು ನೋಡಿ ಯೋಗ. ಬಾಬೋರು ನನ್ನ ಮುಂದೆ ಬಂದರು. ಬಾಬೋರು ಬಂದ್ಬಿಟ್ಟು ಹೇಳಿದ್ರು, ಮಗು ಇದು ಕಲಾರಹಿತ ವಜ್ರ, ಅದರಲ್ಲಿ ಯಾವ ಕಲೆನೂ ಹುಡುಕ್ತಿದ್ಯಾ, ಅದರಲ್ಲೇನೂ ಕಲೆನೇ ಇಲ್ಲ ಅಂತ. ಆ ರೀತಿ ಆ ವಜ್ರ ಸಂಪೂರ್ಣ ಸ್ಥಿತಿಯನ್ನು ತಲುಪಿತು. कभी भी उनकी नाम की, महिमा की, मान की कोई इच्छा नहीं। बाबा करा रहा है, बाबा का घर है, बाबा का कार्य है, कहीं अटैचमेंट नहीं। इतना बड़ा यज्ञ दादी जी ने जो मेहनत की है यज्ञ को बढ़ाने में, विस्तार करने में, मैंने अपनी आँखों से देखा है। मैं भी दादी के साथ 35 साल रहा हूँ, 71-72 से 2007 तक, और बहुत समीप से देखा एक एक चीज़ के लिए। और यहाँ तक उनकी मेमोरी थी, याददाश्त थी। एक दिन मैं बैठा था ऑफिस में और हम लोगों को एक नियम था कि जो भी स्टॉक में है, जिसके पास 50 डिपार्टमेंट थी मधुबन की उस समय, केवल पांडव भवन, हर डिपार्टमेंट को साल में एक बार अपने पूरे डिपार्टमेंट की सब चीज़ें नोट करनी होती थी। मेरी डिपार्टमेंट में कौन सी चीज़ें हैं, कौन सी पहले थी अभी नहीं है, ख़त्म हो गई या नुकसान हो गई, खराब हो गई। तो दादी कहती थी साल में सभी अपनी अपनी डिपार्टमेंट का टोटल स्टॉक निकालो, सबसे निकलवाती थी। हम सब निकालते हैं, अभी तक भी निकालते हैं, लेकिन वो बहुत स्ट्रिक्ट थी। वो हर चीज़ से पूछती थी तुमको कोई चीज़ की ज़रूरत है, लेकिन ज़रूरत है ऐसे नहीं सामान मंगाते रहो भरते रहो। अगर ज़रूरत है तो क्यों ज़रूरत है, तुमने कितना खर्चा किया है डिपार्टमेंट में, अभी तुम्हारे पास क्या क्या बचा हुआ है। तो एक दिन मैं बैठा था तो सिलाई डिपार्टमेंट का, जो हम लोगों के कपड़े सिलते हैं बहनों के भाइयों के, वो भाई लिस्ट लेके आया। मैं बैठा था दादी के साथ, दादी ने ऐसे लिस्ट देखी,
अच्छा फेंक दिया, ये सच्चा नहीं है। दादी आपको क्या पता सच्चा है या नहीं है? मैंने ऐसे पूछा, दादी आपको क्या है, क्या लिखी है? बटन, सुई, मशीनें, जो भी सामान होता है ना स्टॉक में, टेलर के पास, सिलाई करने वाले के पास। कहती है मुझे पता है, इसने 6 मास पहले मेरे से छुट्टी ली थी और इतनी बटन मंगाई थी, इतनी सुइयां थी इसके पास, और आज ये लिखता मेरे पास नहीं है, कहाँ गई? माना इतना मेमोरी में कि 6 मास पहले इसने इतना स्टॉक मंगाया है और इतना काम नहीं है, जो बटन खत्म हो जाएं, सुइयां खत्म हो जाएं, कहाँ गई? एक एक चीज पर यज्ञ के प्रति इतना ध्यान, एक चीज की 1 रुपये की नुकसान नहीं होना चाहिए, एक बटन भी व्यर्थ नहीं जानी चाहिए। ये दादी थी यज्ञ को संभालने वाली, उसको पहचाना नहीं बहुतों ने, लेकिन मैं साथ में रहता था, बैठता था। बाबा ने पूरा वर्षा दिया था, साकार ब्रह्मा बाबा ने दादी को फुल वर्षा दिया था, आधा नहीं दिया था। सब शक्तियां थी, निर्भय, निष्बल, बिल्कुल कोई से डर नहीं, कोई भय नहीं, और हर संकल्प में सिद्धि। जो सोच ले, कितनी माते मैं सिद्धि की बताऊं उनकी, संकल्प कर लीजिए काम होना चाहिए, हो जाएगा। इतना पैसा आना चाहिए, कोई से मांगने की जरूरत नहीं, आ जाएगा। एक दिन दादी ऐसे बैठी थी, नाश्ता कर रही थी, मैं पहुंच गया। पहुंचा तो पहले तो अपने हाथ से कुछ एक गिट्टी खिलाई मेरे को, फिर बात करते करते कहती है राजू आज मेरे हाथ में खुजली हो रही है। तो मैंने हाथ देखा, पकड़ा हाथ, मैंने कहा दादी कहाँ खुजली होती? बोली यहाँ होती। मैंने कहा यहाँ होते तो क्या होता है? बोला पैसा आता है। हमने दूसरा हाथ में, हमने दूसरे में नहीं होते, बोला इसमें नहीं होती है। अच्छा, अब इतनी रमणीकता थी उस बोल में, इतनी अंदर की भावना थी, तो मैं तो सोचा ये तो दादी ऐसे हंसी में बोल रही है। तो वो बात तो वहीं तक पूरी हो गई। 15-20 मिनट मैंने बात की और कारोबार की, पत्रों की कुछ किया, और मैं निकल करके केवल जो शांतिवन का दादी कॉटेज है, मैं बाहर बरगद के झाड़ तक आया था। 5 मिनट हुआ होगा, किसी से मैं बात कर रहा था, आवाज़ पीछे से आई, राजू भाई दादी बुला रही है, वापस आओ। तो वापस आया तो दादी के टेबल पर एक पैसों की गड्डी रखी थी। कहती है देखो मैंने तुमको बोला था मेरे हाथ में खुजली हो रही है, ये पैसा आ गया। कहाँ से आ गया? मैं ऊपर देखा, मैं बाबा कहता मैं छप्पर फाड़ के देता हूँ, कहीं ऊपर से तो नहीं गिरा करके। तो कहती क्या देखता है, छप्पर थोड़ी फटा है। एक भाई जो है ना, एक भाई बैठाया मैंने बाबा के कमरे में बैठा है, वो अभी दे के गया, तभी तुमको मैंने बुलाया। आज सवेरे मैंने बाबा से रूह रियान की थी कि बाबा मनमोहिनी वन बन रहा है और मनमोहिनी वन में 5 लाख की ज़रूरत है, मैं किसी को बोलूँगी नहीं, तू अपने आप जहाँ से करना है करना। देखिए 5 लाख आया है। ದಾದಿಯವರು ಯಾವ ರೀತಿ ಅವ್ರಿಗೆ ತನಗೆ ಹೆಸರು ಬೇಕು, ಗೌರವ ಬೇಕು ಅಂತ ಯಾವತ್ತೂ ಏನನ್ನು ಬಯಸಲಿಲ್ಲ. ಆದರೆ ನಮ್ಮ ಸಂಸ್ಥೆಯನ್ನು ಎಷ್ಟು ಚೆನ್ನಾಗಿ ಬೆಳೆಸ್ಕೊಂಡು ಹೋದರು. ನಾನು ದಾದಿಯವ್ರ ಹತ್ರ 35 ವರ್ಷಗಳು ಕೆಲಸ ಮಾಡಿದ್ದೀನಿ. 71-72ನೇ ಇಸ್ವಿಯಿಂದ 2007ನೇ ಇಸ್ವಿವರೆಗೂ ದಾದಿಯವರ ಜೊತೆನಲ್ಲಿ ನಾನಿದ್ದು ಕಣ್ಣಿಂದ ಅವರನ್ನು ನೋಡಿದ್ದೀನಿ. ಒಮ್ಮೆ ನಡೆದ ಘಟನೆ ಏನು ಅಂದರೆ, ಆಗ ಪಾಂಡವ ಭವನ ಮಾತ್ರ ಇತ್ತು. ಪಾಂಡವ ಭವನದಲ್ಲಿ 50 ಡಿಪಾರ್ಟ್ಮೆಂಟ್ನವರು ವರ್ಷಕ್ಕೆ ಒಂದ್ಸರಿ ಅವ್ರವ್ರ ಡಿಪಾರ್ಟ್ಮೆಂಟಲ್ಲಿ ಏನೇನು ವಸ್ತುಗಳು ಸ್ಟಾಕ್ ಇದೆ, ಏನು ಖರ್ಚಾಯಿತು, ಏನು ಉಳೀತು, ಅದೆಲ್ಲ ಲೆಕ್ಕ ಬರೆದು ಕೊಡಬೇಕು ಅಂತ ದಾದಿಯವ್ರು ಕೇಳ್ತಿದ್ರು. ದಾದಿಯವ್ರಿಗೆ ಎಂಥ ಅಗಾಧವಾದ ನೆನಪಿನ ಶಕ್ತಿ ಇತ್ತು ಅಂದರೆ,
ಎಲ್ಲರೂ ಚೀಟಿ ಬರೆದು ಕೊಟ್ಟಿರ್ತಾರಲ್ಲ ಅದನ್ನು ದಾದಿ ಓದ್ತಾ ಇದ್ರು. ನಾನು ಅಲ್ಲೇ ಕೂತಿದ್ದೆ. ಟೈಲರಿಂಗ್ ಡಿಪಾರ್ಟ್ಮೆಂಟ್ ಅವ್ರು ಬರೆದು ಕೊಟ್ಟಿದ್ನ ದಾದಿ ಸಿಟ್ಟಿನಲ್ಲಿ ಇದು ತಪ್ಪು ಲೆಕ್ಕ, ಇವ್ರು ಬರೆದಿರೋದು ಸುಳ್ಳು ಅಂತ ಹಿಂಗೆ ಬಿಸಾಕಿದ್ರು. ನಾನು ಹಾಗೆ ತಮಾಷೆ ಕೇಳಿದೆ, ದಾದಿ ನಿಮ್ಗೆ ಹೆಂಗೆ ಗೊತ್ತು ಅದು ಸುಳ್ಳು ಅಂತ, ಹೇಗೆ ಹೇಳ್ತೀರಾ ಅಂದರೆ ದಾದಿಯವ್ರು ಹೇಳ್ತಾರೆ, 6 ತಿಂಗಳ ಹಿಂದೆ ಆ ವ್ಯಕ್ತಿ ನನ್ನ ಹತ್ರ ಪರ್ಮಿಷನ್ ತಗೊಂಡು ಎಷ್ಟು ಗುಂಡಿಗಳು ಬೇಕು, ಎಷ್ಟು ಸೂಜಿ ಬೇಕು ಅಂತೆಲ್ಲ ಹೇಳಿ ತರಿಸ್ಕೊಂಡಿದ್ದಾರೆ. ಅಲ್ಲೇನೇನು ವಸ್ತು ಟೈಲರಿಂಗ್ ಡಿಪಾರ್ಟ್ಮೆಂಟಲ್ಲಿ ಬೇಕಿರುತ್ತೋ ಅದೆಲ್ಲ ಅವ್ರು ಬರೆದಿದ್ದಾರೆ. ಆದರೆ 6 ತಿಂಗಳಲ್ಲಿ ಅಷ್ಟು ಗುಂಡಿಗಳು ಹೆಂಗೆ ಸಮಾಪ್ತಿ ಆಗ್ಬಿಡತ್ವೆ, ಅಷ್ಟು ಖರ್ಚು ಆಗಿರಲ್ಲ ಅಲ್ಲಿ, ಇದು ಸುಳ್ಳು ಲೆಕ್ಕ ಕೊಟ್ಟಿದ್ದಾರೆ ಅಂತ ದಾದಿ ಹೇಳಿದ್ರು. ಅಂದರೆ ದಾದಿಗಷ್ಟು ಯಜ್ಞದ ಬಗ್ಗೆ 1 ರೂಪಾಯಿ 1 ಗುಂಡಿನೂ ಸಹ ವೇಸ್ಟಾಗಿ ಖರ್ಚಾಗಬಾರ್ದು ಅನ್ನೋದಷ್ಟು ಗಮನ ಇತ್ತು. ನೋಡಿ, 6 ತಿಂಗಳ ಹಿಂದೆ ಅವ್ರು ತರಿಸಿರೋ ಸ್ಟಾಕ್ ಅವ್ರಿಗೆ ಚೆನ್ನಾಗಿ ನೆನಪಿದೆ. ಬಾಬುವರು ಅವ್ರಿಗೆ ಸ್ವಲ್ಪ ಸ್ವಲ್ಪ ಅಲ್ಲ, ಪೂರ್ಣ ಆಸ್ತಿಯನ್ನು ಕೊಟ್ಟಿದ್ರು. ಎಲ್ಲ ರೀತಿಯ ಶಕ್ತಿಗಳನ್ನ ಬಾಬುವರು ಅವ್ರಿಗೆ ತುಂಬಿಸಿದ್ರು. ಬ್ರಹ್ಮ ಬಾಬಾ ವ್ಯಕ್ತ ಆಗಕ್ಕೆ ಮೊದಲು ತುಂಬ ನಿರ್ಭಯತೆ ಇತ್ತು, ತುಂಬ ಒಂದು ಧೈರ್ಯ, ಜೊತೆಗೆ ಏನು ಸಂಕಲ್ಪ ಮಾಡ್ತಾರೋ ಅದು ಸಿದ್ಧಿ ಆಗ್ತಿತ್ತು. ಅಂದರೆ ಸಂಕಲ್ಪ ಸಿದ್ಧಿಯ ಒಂದು ವರದಾನ ದಾದಿಯವ್ರಿಗಿತ್ತು. ಇಂಥ ಕೆಲಸ ಹಿಂಗಾಗಬೇಕು ಈಗ ಅಂದರೆ ಆ ಕೆಲಸ ಆಗೋಗ್ತಿತ್ತು. ಇಷ್ಟು ಹಣ ಬರಬೇಕು, ನಾನು ಯಾರನ್ನೂ ಕೇಳಲ್ಲ, ಆದರೆ ಅದು ಬರಬೇಕು ಅಂದರೆ ಬಂದ್ಬಿಡೋದು. ಆ ಥರ ಎಲ್ಲ ರೀತಿಯ ಪೂರ್ಣ ಆಸ್ತಿಯನ್ನು ಬಾಬಾ ಅವರು ಕೊಟ್ಬಿಟ್ಟಿದ್ರು. ಒಂದು ದಿವಸ ಏನಾಯಿತು ಅಂದರೆ, ನಾನು ದಾದಿಯವ್ರನ್ನ ಭೇಟಿ ಮಾಡೋದಕ್ಕೆ ಅಂತ ತಲುಪಿದೆ. ದಾದಿ ನಾಷ್ಟ ಮಾಡ್ತಾ ಕೂತಿದ್ರು. ಅದೇನು ಅಂದರೆ, ದಾದಿಯರು ಯಾರಾದರೂ ಈ ಥರ ಬಂದರೆ ಅವರು ಏನು ಊಟಕ್ಕೆ ಅಂತ ಕೂತಿರೋರು 3-4 ತುತ್ತು ಅವ್ರು ಇವ್ರಿಗೆ ತಿನ್ನಿಸೋರು. ಆ ರೀತಿ ನನಗೆ 3-4 ತುತ್ತು ತಿನ್ನಿಸಿದ್ರು. ಆಮೇಲೆ ದಾದಿ ಹೇಳಿದ್ರಂತೆ, ರಾಜು ನನಗೆ ಎಡಗೈ ಕಡಿತಾ ಇದೆ ಅಂತ. ಹೌದಾ ದಾದಿ ಅಂದ್ಬಿಟ್ಟು ನನ್ನ ಕೈ ಇಟ್ಕೊಂಡು ನೋಡಿದೆ, ಇಲ್ಲಿ ಕಡಿತಿದ್ಯಾ ನಿಮಗೆ, ಈ ಕೈಯಲ್ಲೇನೋ ಆಗ್ತಿಲ್ವಾ ಅಂತ ಕೇಳಿದೆ. ಆಮೇಲೆ ಇಲ್ಲ, ಈ ಕೈ ಮಾತ್ರ ಕಡಿತಿದೆ. ನಿಂಗೆ ಗೊತ್ತಾ ಕೈ ಕಡಿದ್ರೆ ಏನಾಗತ್ತೆ ಅಂತ? ಹಣ ಬರುತ್ತೆ ಅಂದರು ದಾದಿಯವರು. ನಾನು ಅಂದ್ಕೊಂಡೆ ಏನೋ ತಮಾಷೆಗೆ ದಾದಿ ಹೇಳ್ತಿದ್ದಾರೆ ಅಂತ. ಆಮೇಲೆ ಹೀಗೆ ಒಂದು 10-20 ನಿಮಿಷ ಕಳೀತು. ನಾನೇನು ವ್ಯವಹಾರಕ್ಕೆ ಹೋಗಿದ್ನೋ, ಕೆಲವೆಲ್ಲ ಪತ್ರಗಳಿಗೆ ಅಣ್ಣವರು ದಾದಿಯವರನ್ನು ಕೇಳಿ ರಿಪ್ಲೈ ಬರೀತಿದ್ರು. ಅದನ್ನೆಲ್ಲ ಮುಗಿಸ್ಕೊಂಡು ನಾನು ಹಿಂಗೆ ಹೊರಟು ದಾದಿ ಕಾಟೇಜಿಂದ ಅಲ್ಲಿ ಒಂದು ಮರ ಇದೆ, ಆ ಮರದವರೆಗೆ ಬಂದಿದ್ದೀನಿ. ಅಷ್ಟರಲ್ಲಿ ಒಬ್ಬರು ಕೂಗಿದ್ರು, ಅಣ್ಣವರೇ ಬನ್ನಿ, ದಾದಿ ನಿಮ್ಮನ್ನು ಮತ್ತೆ ಕರೀತಿದ್ದಾರೆ ಅಂತ. ಒಳಗೋದ್ರೆ ಅಲ್ಲಿ ಟೇಬಲ್ ಮೇಲೆ ದುಡ್ಡು. ದಾದಿ ತೋರಿಸ್ಬಿಟ್ಟು ಹೇಳಿದ್ರು, ನೋಡ್ದ ನಾನು ಹೇಳಲಿಲ್ವ ನಿಮಗೆ ಕೈ ಕಡಿತಿದೆ, ದುಡ್ಡು ಬರುತ್ತೆ ಅಂತ, ಇಲ್ಲಿ ನೋಡು ಬಂದಿದೆ. ಆಮೇಲೆ ಯಾರು ಕೊಟ್ಟರು ಇಷ್ಟು ಬೇಗ ಇಷ್ಟು ದುಡ್ಡು ಅಂದರೆ ದಾದಿ ಮೇಲೆ ನೋಡೋದು ತೋರಿಸಿದ್ರು. ನಾನು ಮೇಲೆ ನೋಡೋಕ್ಕೆ ಶುರು ಮಾಡಿದೆ. ದಾದಿ ಅಂದರು, ಅಯ್ಯೋ ಭಗವಂತ ಹೇಳ್ತಾರಲ್ಲ, ಭಗವಂತ ಕೊಡೋದಾದರೆ ಚಾವಣಿನೂ ಅರ್ದು ಕೊಡ್ತಾನೆ ಅಂತ. ಆ ರೀತಿ ಏನು ಮೇಲಿಂದ ಬಿದ್ದಿಲ್ಲ. ಆ ಅಣ್ಣವರು ಹೋಗಿ ಬಾಬು ರೂಮಲ್ಲಿ ಯೋಗ ಮಾಡ್ತಿದ್ದಾರೆ. ನಾನು ಇವತ್ತು ಅಮೃತ ವೇಳೆ ಬಾಬುವ್ರ ಜೊತೆ ಮಾತಾಡಿದೆ. ಮನ್ಮೋಹಿನಿ ಕಾಂಪ್ಲೆಕ್ಸ್ನಲ್ಲಿ ಬಿಲ್ಡಿಂಗ್ಗಳು ನಡೀತಿದೆ, ಇವತ್ತು 5 ಲಕ್ಷ ಖರ್ಚಿದೆ, ಆದರೆ ನಾನು ಯಾರನ್ನೂ ಕೇಳಲ್ಲ, ಬಾಬಾ ನೀವು ಯಾರ ಕೈಲಿ ಕೊಡಿಸ್ತಿರೋ ಕೊಡಿಸಿ ಅಂತ ಬಾಬುವ್ರಿಗೆ ಹೇಳಿದ್ದೆ. ಈಗ ಬಾಬುವರು ಕಳಿಸಿದ್ದಾರೆ ನೋಡಿ ಅಂತ ಹೇಳಿದ್ರು. ಆ ಥರ ಅಷ್ಟು ಅವ್ರಿಗೆ ಏನು ಸಂಕಲ್ಪ ನಡೆಸ್ತಿದ್ರು ಅದು ಹಾಗೆ ಸಿದ್ಧ ಆಗ್ತಿತ್ತು. ಆ ಥರ ಎಲ್ಲ ಆಸ್ತಿಯನ್ನು ಬಾಬುವರು ದಾದಿಯವರು ಕೊಟ್ಟಿದ್ರು. तो जितने हमारे संस्कार शुद्ध पवित्र होते जाएंगे, उतना संकल्प वही उठेंगे जो होने वाला है. उसकी निशानी यही है, वही संकल्प उठेंगे जो होने वाला है. संस्कारों के अधीन होके संकल्प नहीं उठेंगे. आजकल जो कर्म हो रहे हैं उसका कारण है उसके संस्कार दूषित हैं, विकारी हैं, पतित हैं, और जो संस्कार बने हुए हैं उसके अनुसार उसके संकल्प चलते हैं. अब संकल्प बीज है, संकल्प के आधार से फिर बोल होते हैं, फिर वही कर्म होते हैं, और कर्म होते होते वो संस्कार और कड़ा होता जाता है. लेकिन जब संस्कार शुद्ध हो जाएंगे, पवित्र हो जाएंगे, योग अग्नि में एकदम हम तपा देंगे, तो संस्कार इतने निर्मल, इतने सरल, इतने पवित्र हो जाएंगे, वही संकल्प उठेगा जो होना है. हमने इन दादियों को देखा, वही संकल्प उठे, कहाँ जाना है, क्या करना है, क्या नहीं जाना है, संकल्प में सिद्धि आ गई. संस्कार इतने प्योर हो गए, शुद्ध हो गए. तो आज हम सभी संकल्प करें. क्या संकल्प करें?
कि हम अपने संस्कारों को एकदम शुद्ध और पवित्र बनाएं। कोई भी अशुद्धि इसमें है, एकांतवास में जाना, केवल यहाँ की नहीं, घर में भी बीच बीच में एकदम गुम हो जाओ शरीर से, आत्मक स्थिति में स्थित हो जाओ, एकांत में चले जाओ, एकाग्र हो जाओ, एक के लगन में मग्न हो जाओ। जहाँ लगन में मगन होते वही अग्नि है, और उसी अग्नि में संस्कार शुद्ध होते हैं, पवित्र होते हैं। और ऐसे शुद्ध संस्कार अगर हम सभी ब्राह्मणों के हो गए तो संसार नया बन जाएगा, स्वर्ग आ जाएगा, नरक चला जाएगा। ಅಂದಮೇಲೆ ಎಷ್ಟು ಆತ್ಮ ಪರಿಶುದ್ಧವಾಗುತ್ತೋ ಅಷ್ಟು ಏನು ನಡಿಬೇಕಿರುತ್ತೋ ಅದೇ ಸಂಕಲ್ಪಗಳು ನಮ್ಮಲ್ಲಿ ಉತ್ಪನ್ನ ಆಗತ್ತೆ. ಆಗದೇ ಇರೋ ಯೋಚನೆಗಳೆಲ್ಲ ಬರೋದೇ ಇಲ್ಲ. ನಾವು ದಾದಿಯರನ್ನ ಆ ರೀತಿ ನೋಡಿದ್ದೀವಿ. ಎಷ್ಟು ಅವ್ರು ಏನು ಸಂಕಲ್ಪ, ಏನು ನಡಿಬೇಕೋ ಅದೇ ಸಂಕಲ್ಪ ಅವ್ರು ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದದ್ದು. ಎಲ್ಲಿ ಹೋಗಬೇಕು ಅಥವಾ ಏನು ಕಾರ್ಯಕ್ರಮ ಮಾಡಬೇಕು, ಕೇವಲ ಆ ನಡಿಬೇಕಿರೋ ಸಂಕಲ್ಪಗಳು ಮಾತ್ರ ಅವರಲ್ಲಿ ಬರ್ತಾ ಇದ್ವು. ಹಾಗೆ ಎಷ್ಟು ಆತ್ಮ ಪರಿಶುದ್ಧ ಆಗತ್ತೋ, ಪಾವನ ಆಗತ್ತೋ ಅಷ್ಟು ಸಂಕಲ್ಪ ಸಿದ್ಧಿ ಪ್ರಾಪ್ತಿ ಆಗತ್ತೆ. ಆದ್ದರಿಂದ ಮಧ್ಯೆ ಮಧ್ಯೆ ಬರೀ ಇಲ್ಲಿ ಬಟ್ಟಿನಲ್ಲಿದ್ದೀವಿ ಈಗಷ್ಟೇ ಅಲ್ಲ, ಮಧ್ಯೆ ಮಧ್ಯೆ ಇದನ್ನು ಅಭ್ಯಾಸ ಮಾಡ್ತಾನೇ ಇರಿ. ಏಕಾಂತದಲ್ಲಿ ಹೋಗಿ ಏಕಾಗ್ರರಾಗಿ, ಮತ್ತು ಅಷ್ಟು ಒಬ್ಬನ ಲಗನ್ನಲ್ಲಿ ಅಷ್ಟು ಮಗ್ನರಾಗ್ಬಿಡಿ. ಆಗ ಆ ರೀತಿ ಆತ್ಮದ ಒಂದು ಪರಿವರ್ತನೆ ಬರುತ್ತೆ. ಅಂದರೆ ನಮ್ಮಲ್ಲಿ ನಮ್ಮ ದೈವಿ ಸಂಸ್ಕಾರಗಳು ಜಾಗೃತ ಆಗತ್ತೆ. ಮತ್ತು ನಾವೆಲ್ಲ ಎಷ್ಟೊಂದು ಜನ ಆ ದೇವತಾ ಸಂಸ್ಕಾರ ನಮ್ಮಲ್ಲಿ ಪ್ರಕಟ ಮಾಡ್ಕೊಂಡ್ಬಿಟ್ವಿ ಅಂದರೆ ಸೃಷ್ಟಿನೂ ಬದಲಾಗುತ್ತೆ. ಈ ಕಲಿಯುಗ ಬದಲಾಗಿ ಸತ್ಯುಗ ಬಂದ್ಬಿಡತ್ತೆ. अभी क्या करना है शारदा बहन? टाइम पूरा हुआ क्लास का, देख लो। नहीं, उसके बाद क्या करना है? योग करेंगे 8 बजे तक। तो चलो 7 बजे तक मैं योग ही करा दूँ ना, पावरफुल योग करेंगे, संस्कार परिवर्तन वाला योग करेंगे, संस्कार शुद्धिकरण। फिर आप 7 से 8 करना अपने विधि से, जैसे करते हो नियम अनुसार। ಈಗ ಅಣ್ಣವರು ಸಂಸ್ಕಾರ ಪರಿವರ್ತನೆಯ ಯೋಗವನ್ನು ಅರ್ಧ ಗಂಟೆ ಮಾಡಿಸ್ತಾರೆ. आज हम 3 विधि से योग फिर करेंगे। 3 विधि कल किया था, करंट, सर्च लाइट और सकाश। आज करेंगे ज्ञान सूर्य की किरणें। परमात्मा ज्ञान सूर्य है, उसकी किरणें लेंगे, फिर ज्ञान सागर के तले में चले जाएंगे बिल्कुल गहरे, और उसके बाद बीज बन कर के पूरे वृक्ष को सर्च लाइट देंगे। 3 स्टेजें भी हैं, सन, ओशन, सीड। योग की बहुत तीनों स्टेजेज बहुत शक्तिशाली है, बहुत पावरफुल योग होता है इससे। और अगर इन 3 विधियों से योग किया ना तो अपने आप संस्कार शुद्ध हो जाएंगे। तो पहले चलो आत्मा समझ करके इस भ्रकुटी में बैठो, एकदम चमकता हुआ सितारा, और इस सितारे पर ज्ञान सूर्य बाबा की ऐसी किरणें आ रही हैं, और वो किरणें आते 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 सागर के तले में चले जाओ, शांति के, प्यार के, आनंद के तले में चले जाओ। और फिर बाहर दृष्टि डालो, पूरा वृक्ष सामने है, कल्प वृक्ष, और उस पूरे वृक्ष को सर्च लाइट जा रही है। मैं बीज हूँ, बाबा बीज रूप के साथ हूँ, और बीज रूप की शक्तियाँ पूरे वृक्ष को शक्ति दे रही हैं। तो इन 3 विधियों से हम योग करेंगे। ನಿನ್ನೆ ನಾವು 3 ಪ್ರಕಾರದ ಯೋಗವನ್ನು ಮಾಡಿದ್ವಿ, ಕರೆಂಟ್, ಸರ್ಚ್ ಲೈಟ್ ಮತ್ತು ಸಕಾಶ್. ಹಾಗೆ ಇವತ್ತು ಸಹ 3 ರೀತಿಯಿಂದ ಯೋಗ ಮಾಡೋಣ. ಒಂದು, ಜ್ಞಾನ ಸೂರ್ಯನಿಂದ ಪ್ರಕಾಶ ನನ್ನ ಆತ್ಮದಲ್ಲಿ ಪ್ರವೇಶ ಆಗ್ತಿದೆ ಅನ್ನೋದನ್ನು ಅನುಭವ ಮಾಡಿ, ಸನ್, ಓಷನ್ ಮತ್ತು ಸೀಡ್. ಬಾಬುವರ ಒಂದು ಪ್ರಕಾಶ ಆತ್ಮದಲ್ಲಿ ಸ್ವೀಕಾರ ಮಾಡ್ತಾ ನಂತರ ಆಳತೆಯಲ್ಲಿ ಸಾಗರದಲ್ಲಿ ಮುಳುಗಿ
ಒಂದು ಪರಮಾತ್ಮನ ಸ್ನೇಹ, ಜ್ಞಾನ, ಗುಣ, ಶಕ್ತಿಗಳು ಅದೆಲ್ಲದರ ಆಳದಲ್ಲಿ ಮುಳುಗಿ ಆನಂತರ ಇಡೀ ಸೃಷ್ಟಿಯ ವೃಕ್ಷವನ್ನು ನೋಡಿ ನನ್ನಿಂದ ಆ ಪೂರ್ಣ ವೃಕ್ಷಕ್ಕೆ ಸಕಾಶ ತಲುಪ್ತಿದೆ ಅನ್ನೋ ಅನುಭವ ಮಾಡಿ, ಈ ಮೂರು ಸ್ಥಿತಿ ತುಂಬ ಶಕ್ತಿಶಾಲಿಯಾದ ಸ್ಥಿತಿ. ಇದರ ಅಭ್ಯಾಸದಿಂದ ತಾನಾಗಿ ಸಂಸ್ಕಾರಗಳು ಪರಿವರ್ತನೆ ಆಗತ್ತೆ. सभी बहुत शक्तिशाली अपने भ्रकुटी आसन में चमकते हुए स्वरूप को देखो। भ्रकुटी के बीच एक सितारा चमक रहा है और इस सितारे पर ज्ञान सूर्य बाबा की किरणें आ रही हैं। वो किरणें आत्मा को संपूर्ण पावन बना रही हैं, संस्कार शुद्ध कर रही हैं, उसकी जो भी मिलावट है वो समाप्त हो रही है। ಭ್ರುಕುಟಿಯ ಮಧ್ಯದಲ್ಲಿ ಹೊಳಿತಾ ಇರೋ ಆತ್ಮವನ್ನು ಮೊದಲು ನೋಡಿ. ಆತ್ಮನ ಮೇಲೆ ತಂದೆಯಿಂದ ಶಕ್ತಿಶಾಲಿ ಕಿರಣಗಳು ಬೀಳ್ತಿವೆ. ಆ ಜ್ಞಾನ ಸೂರ್ಯನ ಪ್ರಕಾಶ ಕಿರಣಗಳು ಆತ್ಮದ ಎಲ್ಲ ಶುದ್ಧ ಸಂಸ್ಕಾರಗಳನ್ನು ಸಮಾಪ್ತಿ ಮಾಡ್ತಿದೆ. ಇದರಿಂದ ನಾನು ನನ್ನ ವಾಸ್ತವಿಕ ಸ್ವರೂಪವನ್ನು ತಲುಪ್ತಿದ್ದೀನಿ. ಸಂಪೂರ್ಣ ನಾನು ಶುದ್ಧ, ಶಾಂತ, ಸತೋಪ್ರಧಾನನಾಗ್ತಿದ್ದೀನಿ.